आहे. येस, खूप लांबून इकडे फोटोग्राफीवरती छान काहीतरी मी जे शेअर करणार आहे तुमच्याशी. मी नेहमी पहिल्यापासून असं म्हणत आलो, मला सरांनी मध्ये एकदा सांगितलं, म्हणजे थोडं अनौपचारिक आता मी सुरू करणार आहे. मला फॉर्मल बोलायला फारसं नाही आवडत आणि फॉर्मल झालं आता आपण इनफॉर्मल करूया, सगळं छान घरातल्यासारखे गप्पा मारूया आणि खूप गोष्टी मला ज्या तुमच्याशी सांगायच्या त्या मी सांगेन. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा वगैरे वगैरे. फाईन. सो आता आपली म्हणजे आपला जो नियोजित वेळ आहे त्या वेळेप्रमाणे मला साधारणपणे 3 वाजेपर्यंतचा वेळ मिळालेला आहे. 2:30 वाजता थांबायचं आहे आपल्याला. मध्ये ब्रेक आहे, लंच ब्रेक आहे, मिसळ ब्रेक म्हणून इनफॅक्ट. आणि त्यानंतर 3 वाजता मला निघावं लागणार आहे, कारण आम्हाला पुण्यापर्यंत पोहोचून तिथून पुणे मला लेहला फ्लाईट पकडायची आहे. कारण माझं इनक्रेडिबल इंडियाचं काम सुरू आहे आणि मी 26 राज्य शूट करतोय, त्यांच्यातलं कल्चर शूट करतोय. आणि ते कल्चर शूट करत असताना ते रिच्युअल्स जे असतात ते काही आपल्याला इन्व्हेस्टिगेट करावे लागतात. काही रिच्युअल्स माहीत नसतात आपल्याला आणि काही रिच्युअल्स नोन असतात. जसं की लेहमधला हेमिस फेस्टिवल आहे, सो इट इज नोन फेस्टिवल. सो त्याच्यासाठी फार ट्राय करायला गेलेलं, पण जे अननोन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी मात्र निश्चितच आपल्याला थोडं सर्च करावं लागतं. आणि अशाच एका थोड्याशा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगसाठी मी आज निघणार आणि त्यामुळे माझ्याकडे असलेला जो काही वेळ आहे मर्यादित, त्याच्यामध्ये मला मॅक्सिमम तुम्हाला काही दाखवायचं आहे, काही आणलेल्या फोटोग्राफ्स दाखवायचे, त्याच्यावर शेअर करायचं आहे. मला असं नेहमी वाटतं की कोणाला शिकवू नये. बोला म्हणजे तुम्हाला कळली तर ही गोष्ट, कारण इथे बसलेले सगळेजण फोटोग्राफर्स आहेत. इथे बसलेली खूप जण आहेत की जे माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं खूप मोठी आहेत. ही वयानं आणि अनुभवानं मोठं असणं जे आहे हे आपल्याला ह्याच गोष्टी सांगून देतं की कुणामध्ये कुठला एक मास्टर स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे ती आपल्याला आता माहीत नसते. आपण चेहरा बघून, वय बघून, अटायर बघून काही ठरवू शकत नाही. मी आयुष्यात ज्या गोष्टी शिकलो मागच्या 26 वर्षात, जेव्हा एक 27 वर्ष होत आहे मला फोटोग्राफी करून सुरू, तर हे करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की कुणाच्याही व्यक्तिमत्वाला अनुभवत असताना कसलेच आराखडे बांधू नयेत आपण. कारण ना त्या व्यक्तीमध्ये काय दडलेलं आहे हे माहितीच नसतं आपल्याला. म्हणजे कुणाच्याही पेहरावावरती, चेहऱ्यावरती, व्यक्तिमत्वावरती, उंचीवरती कधीच जाऊ नये. आणि फोटोग्राफरसाठी ह्या गोष्टी खूपच म्हणजे महत्त्वाच्या आहेत असं मला माझ्या करिअरमधून जाणवलं. आणि इथूनच मी मला जे काही तुमच्याशी शेअर करायचं आहे ते सांगायला चालू करेन. कारण बऱ्याचदा आपण प्रेडिक्ट करतो एखादा म्हणजे हां ठीक आहे, मला खूप येतं, किंवा मी याच्यापेक्षा खूप केलेलं आहे, किंवा मला खूप चांगलं लायटिंगचं नॉलेज आहे, माझ्याकडे ॲस्थेटिक सेन्स चांगला आहे, करणार आहे, असं नसतं. नशिबाचा भाग जरी असला ना तरी कर्तृत्वाची प्रचंड मोठी जोड असायला लागते. आज माझ्यासमोर बसलेल्या असोसिएशनची सगळीच माणसं, संजय जगताप सर आहेत, त्यानंतर सोनावणे सर आहेत, खूप सिनियर माणसं आहेत, त्यानंतर असोसिएशनची सगळीच माणसं, सगळ्यांची नावं अगदी पाठ नाही, एवढा हुशार नाही. 10वीला 60% मार्क पडलेला माणूस तुमच्यासमोर बोलतो आणि 10वीला 60% हे मला खूप वर्षापूर्वी पडले होते. माझं वय आता 51 आहे. सो नाव आहे मला 51 आणि त्यामुळे 10वी कधी झाली असेल तर तुम्ही हिशोब करा, उगाच मी त्याच्यात पडत नाही. फाईन. सो मला असं सांगायला आवडेल की या सगळ्या याच्यामध्ये फोटोग्राफी करत असताना पहिली गोष्ट की जज करणं सोडून दिलं पाहिजे. आपण जज करतो आपण एखाद्याला पटकन, आणि जज करणं सोडून दिलं पाहिजे. याच्यामधला परिणाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आवडेल. म्हणून मी असा माझ्याकडे फोल्डर्स आणले 1, 2, 3, 4 त्याचं मी एक्सप्लेन करेन. वाईल शोईंग फोल्डर्स आपण थोडेसे लाईट्स कमी करू शकतो तर करूया, जेणेकरून तुम्हाला विजिबिलिटी जास्त छान होईल. आणि त्यावेळेला मागे जे बसलेली माझी मित्रमंडळी आहेत त्यांना जास्त चांगलं दिसेल, कारण काही जण खूप लांब आहेत. पण सो कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आमचे संजय जगताप सर आणि नाशिक फोटोग्राफर असोसिएशननी कंटिन्यू सॉलिड फॉलोअप घेतला माझा. नाहीतर मी वर्कशॉप्स अरेंज करणं किंवा कुठल्या तरी कंपनीसाठी काम करणं हे मागच्या 28 वर्षात करत नाही. माझ्याकडे कॅननचं ब्रँड अँबॅसेडर पद, निकॉनचं ब्रँड अँबॅसेडर पद, त्यानंतर फ्युजीसाठीचं, त्याच्यानंतर वॉरॉक्सचं प्रचंड आतापर्यंत माझ्याकडे फॉलोअप झाले. पण मी चुकूनही कोणाला हो म्हटलं नाही, कारण सगळं करून पाय गुंतलेला असतं का पाय मोकळा पाहिजे तुमचा, पाय फिरला पाहिजे.
उद्या जर माझं पर्सनल माझी फोटोग्राफीची एक्झिबिशन्स झाली भारतभर, माझी आतापर्यंत 30 सोलो एक्झिबिशन्स ऑन डिफरंट टॉपिक्स झाली. त्याच्यामध्ये माझ्या करिअरचं सगळ्यात पहिलं मोठं प्रदर्शन, त्याच्या आधी 2 प्रदर्शन झाली होती पण थोडी छोटेखानी होती. सोलो एक्झिबिशन, एकल प्रदर्शन करतो मी, ग्रुप शो करत नाही. सो एकेका विषयावरती स्टडी करायचा, 3-3 वर्ष काम करायचं आणि बाकी संसार आपली जी काही फोटोग्राफी आहे ती सगळी करायची. त्या फोटोग्राफीमध्ये उदरनिर्वाहाची फोटोग्राफी तर करावीच लागते, प्लस आपल्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज, कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करायच्या, सगळे नातेसंबंध जपायचे आणि त्या विषयावरती स्टडी करत राहायचा. 2-2, 3-3 वर्ष एका विषयावरती अभ्यास करून एक प्रदर्शन पूर्ण होतं आपलं. आणि अशी प्रदर्शनं करत राहिलो. 30 प्रदर्शनं झाली. त्यातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन जे पहिल्यांदा झालं माझं, पहिली 2 छोटी होती. मोठ्या बिग स्केलच्या एक्झिबिशन्सची जी सुरुवात झाली ती मला सांगायला आवडेल. त्यामुळे माझ्या करिअरला एक प्रकारची कलाटणी मिळाली आणि ती मला सांगायला आवडेल सगळ्यांना तुम्हाला की ती नाशिकमधून झाली. नाशिकमध्ये झालेला त्या काळातला जो कुंभमेळा होता त्याचा 2003-04 काहीतरी साली, साधारण 2004 ला एक्झिबिट केलं आणि ते माझं 3रं मोठं प्रदर्शन होतं. बाबासाहेब पुरंदरेंच्या इनॉग्रेशन झालं होतं आणि त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मध्ये मी महिनाभर थांबून बरेच जवळपास 45 लोकांची चेंगरून मृत्यू झाला होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कदाचित, काही जणांचे जन्म पण नाही आहे तेव्हा झालेले. तुम्ही त्यावेळेला काही सिनियर मंडळी त्यावेळेला इथे होते. सो त्याचे फुटेज पण माझ्याकडे आहेत त्या काळातले. आणि बालगंधर्व कलादालनमध्ये त्याचं पहिलं प्रदर्शन झालं आणि तेव्हापासनं असं एक लक्षात आलं की माणसं जोडून राहिली तरच आपल्याला काहीतरी करता येईल आणि त्याची सुरुवात नाशिकपासून झाली आणि तिथून माझ्या फोटोग्राफी एक्झिबिशनचा सुरुवात झाली. लेटेस्ट माझं एक एक्झिबिशन झालं, कदाचित तुम्हाला माझ्या वेबसाईटवरती ते बघायला मिळेल, तर कशाळीकर.com या वेबसाईटवरती प्रेयसी नावानं, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे पुढे, कारण मला फोटोज रिव्हील करायला आवडते. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काहीतरी असं थॉट प्रोसेस आपल्याला गरजेची असते. अदरवाईज बघा की एखादं मेकॅनिकल थिंग कसं करावं, माझ्या फ्लॅशची पॉवर मला कशी वाढवायची, याच्यासाठी वर्कशॉपची गरज नसते. किंवा उदाहरणार्थ न्यूबॉर्न बेबी शूट करायची, उद्याला प्रियदर्शनी येईल तुमच्याकडे, सो इट इज स्पॉन्सर्ड बाय निकॉन आणि मग निकॉनमुळे ते शक्य होतंय. पण हे करत असताना शेवटी एस्थेटिक सेन्स कोणाचा पाहिजे? स्टुडंट्सला, फोटोग्राफर्सला पाहिजे, जे बसलेच समोर त्यांना पाहिजे, जे ते वर्कशॉपला जाणार त्या फोटोग्राफर्सला पाहिजे. त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव लावून ते काहीतरी वेगळं देणार आहे तुम्हाला मला. मग याच्यामध्ये एस्थेटिक सेन्स हा इम्पॉर्टंट असावाच लागतो आणि तो वाढीला देणं हे फोटोग्राफरचं काम आहे. टेक्निकल थिंग्स या आज 9वी-10वीतल्या मुलांना जरी आपण शिकवल्या की मला शटर स्पीड काय सेट करायची, ॲपर्चर काय सेट करायचे, म्हणजे एक आयडियल फोटो येतोय. एक 70-200 2.8 ची लावलेली आहे आणि त्या 2.8 च्या 70-200 जर समजा तुम्ही 9 वर्षाच्या मुलाच्या हातात दिलं, 5 वर्षाच्या हातात जरी तो कॅमेरा दिला तरी त्याला जर तुम्ही प्रॉपर जनरल जर समजून सांगितलेलं असं तो एवढा हुशार आहे की तो प्रॉपर बोके बॅकग्राऊंड, शार्प पोर्ट्रेट आणि अल्टिमेट फोटो काढू शकतो. याच्यामध्ये डोकं लागतं का? मला असं वाटतं लागत नाही. मग ओव्हरऑल एस्थेटिक सेन्स जो आहे हा डेव्हलप करण्यासाठी काय केलं पाहिजे, मला असं वाटतं हा कळीचा मुद्दा आहे. आणि प्रत्येक फोटोग्राफर हा इथे बसलेले माझे सगळेच मित्र आहेत, माझ्यापेक्षा वयानं मोठे खूप आहेत, त्या सगळ्यांना माझा सादर प्रणाम. माझ्यापेक्षा जे लहान आहेत त्या सगळ्यांना पण प्रणाम, कारण माझं जर काही चुकलं किंवा माझं जर काही राहिलं तर मला क्षमा करा मोठ्या मनानं. आणि तुमचं आज पाहुणं आहे त्यामुळे जर काही चुकलं तर मला जाताना कानात सांगा, जो चुकलं तर मला आवडेल ते तुम्ही निश्चितपणे. राईट. सो पुन्हा एकदा संजय जगताप सरांच्या फॉलोअपसाठी मी सॅल्यूट करतो त्यांना, कारण वाईट फॉलो म्हणजे नॉनस्टॉप मला त्यांचे मेसेज आणि फोन असायचे. म्हणजे मी केवळ त्यांच्याचमुळे येऊ शकतो, नाहीतर मी वर्कशॉप्स घेण्यामध्ये फार म्हणजे माझं कामच एवढं शिल्लक राहिलेली काम आहेत. अजून एक्झिबिशन्स भरपूर अजून पेंडिंग आहेत, वेगवेगळे विषय पेंडिंग आहेत. आता इंडिया सारख्या विषयावर काम करत असताना भारत सरकारचा जी आपली कल्चरची मिनिस्ट्री जी आहे त्याच्या एजन्सी मार्फत माझ्याकडे जे काही काम चालू आहे, आवाज कसला तरी येतोय तर आय डोंट नो, काही नाहीये साऊंड वाजवलं बोलून ओके फाईन. तर या प्रोसेसमधून जात असताना करण्याजोगं खूप आहे. वर्कशॉप्स मध्ये कुठल्या तरी कंपनीशी बांधलं जाऊन जर मी करत राहिलो, मला बघा गुरुगुरु बांधव मेरा नाची ती असं माझं होईल आणि मग कंटिन्यू मला त्यांच्या कालावर नाचत राहावं लागेल.
आणि जेव्हा एखाद्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून एखाद्याला जर नेमलं जात असेल तर मला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी बोल्डली बोलतोय, बोला पटतंय का तुम्हाला? जर आमचे सरांना जर समजा निकॉन ब्रँड अँबॅसेडर नेमलंय समजा, तर आलेला कॅमेरा टेस्टिंगला देतात तुमच्याकडे, बरोबर आहे? टेस्टिंगला देतात तुमच्याकडे आणि तुमच्याकडून त्याचे अनबॉक्सिंग करून घेतात, त्याचे व्हिडिओज मागवतात, त्याचे फोटो मागवतात, तुमच्या सोशल मीडियावरती ते टाकून घेतात. तो कॅमेरा तुम्हाला देतात का बरं? मग कशाला ब्रँड अँबॅसेडर बनायचं? प्रत्येक तर हो म्हणा. सर ह्या माणसाला तुम्ही मानताय, या माणसाला तुम्ही तुमच्या कंपनीच्या प्रॉफिटसाठी वापरून घेताय, तर मग त्याच्यामध्ये त्याला एक कॅमेरा द्यायला काही लाख कॅमेऱ्यांचं प्रोडक्शन होणार आहे. एक कॅमेरा देण्याचा दिलदारपणा नाही दाखवू शकत. मग एवढी जर आपण निकॉन, कॅनन, फ्युजी, अमुक तमुक दुनियाभराच्या कॅमेऱ्याच्या कंपन्यांना एक कॅमेरा जर असा मोकळ्या मनानं देऊन टाकावा असं जर वाटत नसेल, तर मग त्यांच्या दावणीला बांधण्यात काही पॉइंट नाही असं माझं पहिल्यापासून. सो आपण पुन्हा मला एका पॉइंट कडे जायचं की मी वापरला जातोय का, मी वापरला जातोय का. प्रत्येक वेळेला ह्या गोष्टींसाठी खूप वेगवेगळे आरोह अवरोह आले, खूप उथलपथल झाली, खूप वैचारिक प्रवाहातून आपण गेलो. आणि फोटोग्राफर हा पूर्वी जेवढा स्ट्रेस्ड नव्हता तेवढा आता स्ट्रेस्ड आहे की नाही सांगा? यंग फोटोग्राफर्स कडे बसलेले पूर्वी तेवढा जेवढा स्ट्रेस्ड नव्हता. ठीक आहे, गोल्स लिमिटेड होते, कामाचं स्वरूप लिमिटेड होतं, काम ज्या पद्धतीने येणारे त्या माणसाचे एक्सपेक्टेशन्स पण लिमिटेड होते. आणि त्याच्यातून फुलफिल झाल्यानंतर जेव्हा तो माणूस असा हातामध्ये एक हार्ड कॉपी बघायचा तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावरती समाधानाची लकेर यायची आणि असं छान वाटायचं, वा क्या बात आहे असं म्हणायचा. तो उराशी कवटाळायचा तो फोटो आणि निघून जायचा. पण आज माझ्या फोटोग्राफर मी मर करून किती चांगला जरी फोटो काढला तरी सुद्धा त्याला असं दाखवलं जातो, असं नाही तुम्ही काढलं. म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली की तुम्ही सगळे ह्याला परिचित आहात, त्याच्यावरती सोल्युशन काय मला सांगायचं. म्हणजे मी नुसते जे काही चाललंय त्याच्यावरती बोलत नाही राहणार, मी तुम्हाला सोल्युशन पण सांगेन आणि प्रॉब्लेम पण सांगेन. सो प्रॉब्लेम असा होतोय की आज माझा मित्र आहे, तुझं नाव काय? हेमंत. हेमंत आत्ताच ओळख झाली, समोरच बसलाय, मला माहिती नव्हतं त्याचं नाव हेमंत आहे, पहिल्यांदाच बघतोय त्याला. समजा फॉर एक्झाम्पल हेमंत गेलेला आहे इथून कुठेतरी छानपैकी दिव्या आगारच्या किनाऱ्यावरती आणि प्री वेडिंग शूट करतोय. तिथे असलेल्या माणसाने जर त्याला हेमंतला दाखवलं की हे असं पाहिजे, तर हेमंतच्या मस्तकाची शी उडणार. एवढा लांब हेमंत त्यांच्यासाठी गेलेला आहे, तिथे जाऊन त्याला त्याची थॉट प्रोसेस उतरवायची. कमी वेळ आहे. बरं, तुम्ही दोघं जे नवरा बायको होणार आहात ते काही हिरो हिरोईन नाही आहात. तुम्ही नॉर्मल कुठेतरी एकाचा दुधाचा व्यवसाय आहे, तिसरी डॉक्टरकडे कामाला आहे, काय म्हणेल तुमचं प्रिवेडिंग कशाचा एस्थेटिक सेन्सची तपासच नाहीये. दुनिया करते म्हणून मी पण प्रिवेडिंग करणार आहे. आणि एक आर्टिस्टला तुम्ही अंडर एस्टिमेट करता. तिथं जाऊन आर्टिस्ट अंडर एस्टिमेट होतोय का? अरे मग त्याने ती वेळ पाहिली, तो किनारा बघितलेला आहे, तिथे रॉक्स बघितलेले. तिथे माझ्यासारखा माणूस तर, मी आता दिव्यागरला कधी गेलो नाही का, पुण्यापासून दिव्यागर मला 4 hours डिस्टन्स आहे फक्त, मॅक्स टू मॅक्स. पण तरी पण मला जर तिथलं काहीतरी शूट असेल तर मी परत दिव्यागरला नव्यानं जातो की आता काही बदल घडलेत का. परत जाऊन येतो, वेड्यासारखा बावळटसारखा जाऊन येतो, परत जाऊन तोच किनारा बघतो, परत तिथलं रेग्युलर आता काय चाललंय ते बघतो. हटणी कुठे तेलाची गळती झाली का कुठेतरी समुद्रामध्ये, तिथून तेलाचं एक टँकर पलटी झालेला असतो, तर अख्खा किनारा काळा होऊन गेलेला असतो आणि लास्ट मिनिटला आपण पांढरा शुभ्र जाऊन घेऊन जातो तिला असं ओढत आणि तो एका मिनिटात कळत की सत्यानाश झालेलं आहे, अख्खे शॉट्स संपले, जाऊन दिव्यागरमध्ये मिळत नाही, त्यासाठी मुंबईत किंवा पुण्यात यायला लागतं. पॉसिबल आहे म्हणजे रेकी गरजेची आहे. रेकी करत नाही आपण फोटोग्राफर्स, आणि एवढं करून रेकी करून तिथं समोरचा पोहोचलेला फोटोग्राफर आहे त्याला सांगतात हे असा काढ. अरे तू कोण, तुझा चेहरा काय, तुला नीट हस म्हणलं तरी तुझं जमत नाही, इलेक्ट्रिकच्या पोल सारखा तू उभा आहेस, एक्सप्रेशनचा तपास नाहीये तुझ्याकडे, फोरहेडचा किस घेणं म्हणजे काहीतरी भयंकर वाटतंय तुला, हवा पण आहे पण करण्याची कुवत नाहीये. आणि अशा वेळेला फोटोग्राफरला मात्र सजेशन करताय, कारण फोटोग्राफर हा मी इथे सांगतो की बॉर्न आर्टिस्ट असतो, तो फक्त एका टॅगलाईन मध्ये काम करतोय ज्याचं नाव फोटोग्राफी, बरोबर आहे की नाही. तो
आर्टिस्ट आहे, त्याला रांगोळीची पण आवड आहे, त्याला चांगले मूवीज पण बघायला आवडतात, त्याने चांगले कपडे पण तो चांगले परिधान करतो, त्याला आर्टिस्टिक फॉर्म्स मध्ये तो रमतो, त्याला ह्या सगळ्याच गोष्टी प्रचंड आवडत आहेत, पण त्याला फक्त फोटोग्राफर म्हणून बघू नका. आणि याची सुरुवात मला असं वाटतं आपणापासूनच झाली पाहिजे. We should prove ourselves an individual personality. We are an artist. I am an artist. आपण आर्टिस्ट आहोत, आपण आर्टिस्ट. आपण राईट फ्रॉम द बिगिनिंग फोटोग्राफर हा टॅग आपल्याला लावला नाही पाहिजे. आज फोटोग्राफर असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगतोय, तुमच्या मनातला हात करतोय आणि सांगतोय तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एक वेगळे आर्टिस्टिक माइंड घेऊन जन्माला आले. तुम्हाला लाईट कळतोय, तुम्हाला बॅकलाईटची मज्जा कळतीये. एखाद्या मुलीचा फोटो तुम्ही काढताय तर तिरकी किरण आलेली असतील तर तुम्हाला लाख रुपयाचा चेक मिळाल्यासारखा आनंद होतोय. हा तुम्हाला सुंदर कवडसं मिळाला की फोटो काढीन त्याच्यामध्ये. हा नॉर्मल तुमच्या बरोबरच्या कोणाला नाही कळत आहे, त्याला तो नुसता सगळीकडे फक्त उजेड पडलाय असं दिसतोय, पण ऍक्च्युअली उजेड तुमच्या एकट्याच्याच डोक्यात पडलेला आहे. तुम्ही तिथं डिफरन्शिएट होताय, तुम्हाला देवानं स्पेशल म्हणून पाठवलेलं आहे, काहीतरी वेगळं म्हणून तुम्हाला करून पाठवलेलं आहे. पण आपण सोयीस्कररित्या विसरून जातो की माझी बॅग, कॅमेऱ्याची, माझ्या लेन्सेस आणि मला उद्याची असाइनमेंट, आणि म्हणून आपण मागे आहोत कारण आपण स्वतःलाच महत्व देणं सोडून दिलेलं आहे. स्वतःला महत्वच देत नाही आपण. बीइंग एन आर्टिस्ट याच्यासाठी आर्ट एज्युकेशनची गरज असते. या आर्ट एज्युकेशन म्हणजे काय आहे सर? आर्ट एज्युकेशन म्हणजे आपला जो कट ऑफ होतो तो तुम्ही सगळ्यांना माहिती आहे कट ऑफ कुठून होतो. आपला सगळ्यांचा कट ऑफ होतो एलिमेंटरी, इंटरमिजिएट, ग्रेड ड्रॉइंग एक्झाम संपला, मेला तिथून चित्रकार, त्याच्या पुढे काहीच नाही. त्याच्यानंतर मला सांगा, इंग्लिश मीडियम असेल, कॉन्व्हेंट स्कूल असेल, मराठी मीडियम असेल, किंवा शाळा असेल, आर्ट मध्ये काहीतरी करावं म्हणून कुठल्या शाळेनं आर्टिस्टला घडवण्याचा प्रयत्न केलाय का? अप टू 10th, अप टू 12th कुणाचे आई बाबा मला असे शोधून दाखवा की ज्यांनी नाही तू छान चित्र काढ, तू छान फोटोग्राफी करिअर कर असे सांगणारे आई बाबा शोधून दाखवा मला. कारण त्यांच्या आई बाबांनी त्यांना कधी सांगितलं नाही ना, गव्हर्नमेंट कडून कधी आलेलं आहे ना, आपल्याला कुठल्याही त्या पद्धतीचा आजूबाजूला अँबियन्स मिळालेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती एवढी दाहक आहे की आपण आर्टिस्ट म्हणून घ्यायलाच घाबरतोय. आणि सत्य परिस्थिती आहे. आणि जेव्हा स्वतःच आपल्या पर्सनॅलिटीला आपण घाबरतो, आपण ठाम ठासून सांगायला आय एम एन आर्टिस्ट असं सांगायला जेव्हा आपल्याला लाज वाटते किंवा आपण घाबरतो, तर लोक आपली केंडच करणार आहेत. सरळ जसे तुम्ही वागता तसे लोक तुमच्याशी बोलतात. आज तिसरी शिकलेल्या एखाद्या पुढाऱ्याला दुनिया सॅल्यूट करते, त्याच्या मागे पोलीस डिपार्टमेंट धावतोय, पळतोय, दुनियाभराचे अधिकारी त्याच्यासाठी सॅल्यूट करत आहेत. आणि फोटोग्राफर आहे, इनबॉर्न आर्टिस्ट आहे, ही इज अ क्रिएटर. तुम्ही जर फॉरेन मध्ये जर ह्या गोष्टीची चौकशी केली तर तुमच्या असं लक्षात येईल, फोटोग्राफर असेल नाही तर आर्टिस्ट असेल त्याला क्रिएटर म्हणून दर्जा दिला जातो. ही इज अ क्रिएटर, त्याला क्रिएटर म्हणतात. त्याच्याशी बोलताना ही इज अ क्रिएटर म्हणून रिस्पेक्टफुली बोललं जातं. आज मला सांगा, नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये एका फोटोग्राफरला ही इज माय बेस्ट कलीग अँड ही इज अ क्रिएटर असं कोणी बोललेलं ऐकलंय का? आपण त्याला पटकन म्हणतो हा फोटोग्राफर आहे. आजही आपल्याला घरामध्ये लग्नाच्या वेळीमध्ये जेव्हा अडकायचं असतं तेव्हा फोटोग्राफरला मुली मिळत असताना किंवा मुलीला फोटोग्राफी करणाऱ्या नवरा मिळत असताना अडचणींना सामोरं जावं लागतं. हे कुठेतरी भयंकर मोठं दुर्दैव आहे आपलं. पण आमचा फोटोग्राफर आज प्रचंड पैसा कमवतोय. IT मध्ये जाऊन एक फोटोग्राफर डोक्याची 365 दिवसची मंडई करून घेतो. त्याला आत्महत्येची वेळ येते, तो मानसिक संतुलन घालवून बसतो आणि त्याला सॅटर्डे संडे कधी मला मिळतोय आणि माझ्या मेंदूला थोडा रिलॅक्सेशन मिळालं तर मिळालं. अशा परिस्थितीत आता सॅटर्डे संडेही राहिलेला नाही IT क्षेत्रात लोकांसाठी. अशासाठी जो माणूस तरसतोय की ज्याला आपण सोसायटी मधलं क्रीम समजतो, क्रीम एकदम, IT म्हणजे क्रीम, IT म्हणजे सर्वात ग्रेट असं जे आपण समजतोय ते कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण तो एका आनंदासाठी रविवारचा 1 तास शोधून तरसतो, भीक मागतो, मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळेल, मी माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करेन. पण माझा फोटोग्राफर म्हणजे तुम्ही सगळे जे आहात ना, प्रत्येक सेकंदाला आनंद होतोय यार.
क्लिक ही माझी निर्मिती, ह्याचा आई आणि बाप मीच आहे, हे माझं अपत्य. एक क्लिक एक आनंद, एक क्लिक एक आनंद, लाख फोटो लाख वेळा आनंद. निर्मितीच्या आनंदाच्या क्षेत्रात आपण काम करतोय आणि आपण हेच विसरून जातो की मी निर्माता आहे, मी काहीतरी घडवतोय माझ्या हातातून. IT मध्ये ग्रुपनं काम चालतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रुपनं काम चालतं, सायन्स मध्ये ग्रुपनं काम चालतं. म्हणू शकत नाही की एकट्यानं रॉकेट उडवलंय, प्रचंड मोठी टीम काम करते. फोटोग्राफरचं तसं नसतं. फोटोग्राफरनं जरी टीमनं काम केलं तरी ते त्याच्या बरोबरचे सहकारी फक्त असतात, पण फायनल क्लिक, फायनल कॉन्सेप्ट, फायनल कलर स्कीम, फायनल एस्थेटिक सेन्स, फायनल थीम आणि फायनल इम्प्लिमेंटेशन आणि येणारा फायनल फोटो हा फक्त आणि फक्त एकटा फोटोग्राफरच काढत असतो. आणि एवढं सगळं एकाच वेळेला छान असताना सुद्धा आपण आपल्याला खूप अंडर एस्टिमेट करतो. म्हणून मी पहिल्यांदाच तुम्हाला असं सांगेन पहिल्या 15 मिनिटांमध्ये की स्वतःला अंडर एस्टिमेट करून फोटोग्राफर म्हणणं ज्या दिवसाला ज्या मिनिटाला बंद कराल त्या दिवशी खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाची ग्रोथ होईल. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि मग पुढच्या विषयाकडे वळतो. सुंदर पाण्याची बॉटल प्लीज. ज्या वेळेला एलिमेंटरी इंटरमिजिएट मधून आपला कट ऑफ होतो तर त्याचा थेट रिलेशन फोटोग्राफीशी आहे. बाय द वे तुम्हाला ही गोष्ट मी सांगतो की तुम्ही म्हणाल सर तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटचं फोटोग्राफीच्या वर्कशॉप मध्ये का उदाहरण देताय? तो देताय कारण स्वतःचा शोधच घ्यायचा विसरलोय आपण. मला तुम्हाला इथे शटर स्पीड आणि ॲपर्चर नाही शिकवायचे, ऑलरेडी ज्ञान आहात तुम्ही सगळे, त्याचे तुम्ही तज्ञ आहात. आपण वेगळ्या विषयांवरती बोलूया ना, कधीतरी स्वतः झाकून बघूया आपण, कधीतरी केलं पाहिजे आपल्याला. मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएट नंतर होणारा कट ऑफ आपल्यामध्ये कित्येक फोटोग्राफर्सना डॉमिनेट करतो. आता आपण या सगळ्या गोष्टीतून जगून वाचून आलेले जे कोणी आहोत त्यातले कसे आहोत त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिली गोष्ट एलिमेंटरी इंटरमिजिएटचा कट ऑफ झाला, आर्टचा संबंध तिथे संपला. त्याच्यात सुद्धा इंटरमिजिएटला काय बसतोयस तू, गणिताचा अभ्यास कर असं सांगणारे जास्त. इंग्लिश मध्ये दिवे लावतोयस, इंग्लिश वाच हे सांगणारे मॅक्सिमम आहेत. आणि हे करता करता अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या बरोबर की त्यानंतर ना पेरेंट्स आपल्याला सांगतायत ना समाज आपल्याला सांगतोय. मला एक मावशी, एक मामा, एक आते भाऊ, एक चुलत भाऊ असं सांगा की जो सांगतोय अरे यार बेस्ट करिअर आहे फोटोग्राफी मध्ये, जा बिंदास भावी राव कर. तेच एज्युकेट नाही, त्यांनाही कोणी सांगितलं नाही, त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगण्याचा संबंधच येत नाही. मग तिथे तो सेकंड कट ऑफ झाला. बरं थर्ड कट ऑफ विषयी कधी आपण विचार केला असेल तर थर्ड कट ऑफ पण मी सांगतो तुम्हाला. थर्ड कट ऑफ असला डेंजरस आहे, तो सगळ्यात वाईट आहे. एक्झिबिशन कसं बघावं हे जन्मात कोणी कोणाला शिकवलेलं नाहीये. मी आर्टिस्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे, माझी फोटोग्राफीमध्ये डिग्री झाली, माझा ऍडव्हर्टायझिंग हा कोर आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन फोटोग्राफी. गुरु शिष्य परंपरेमध्ये 1 वर्ष कोल्हापूरला मी शिकलो. मला 50 स्केचेस जर मी नाही केले तर मला काठीनं मारलं जायचं. लिटरली असे 2 फटके असायचे सणसणी, तर 2च लास्ट व्हायचे. कोल्हापूरला लोक तालीम करण्यासाठी जातात, पण कोल्हापुरी कला नगरी आणि कोल्हापूरमध्ये फार सुंदर पद्धतीनं कलेचा रंगरेषा, आकार प्रकाशाचे बेसिक्स चांगले तयार झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा मग पुढे अभिनव कला महाविद्यालयामध्ये माझं पुढचं 5 वर्षाचं डिग्रीचं शिक्षण चालू झालं. पण रंगरेषा, आकार प्रकाश आणि ऑब्झर्वेशन करण्यासाठी कोणीतरी सांगितलं पाहिजे, कारण प्रत्येक जण आर्ट कॉलेजला जाऊ शकत नाही, रादर त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीयेत. आणि त्याचे परिणाम असे झाले की तिथं एक मोठा कट ऑफ झाला. कारण जेवढं एखादं नगर, एखादं राज्य, एखादा एरिया, एखादं शहर हे कलेनं जेवढं समृद्ध असतं तेवढं त्या शहराची उंची मानली जाते. आपल्या जवळ अजंठा वेरूळ आहेत, नाशिकमध्ये पण फार उत्तम कलाकृती आहेत, नाशिकला फार मोठा इतिहास आहे. पण मला कधीच तो माणूस सापडला नाही की जो आर्टवरती भरभरून बोलेल अदर दॅन आर्टिस्ट. आर्टचा लेख झालाय झाकून, वाच बाबा तू, हे बघ ह्याच्यात काय लिहिलंय, वाचून काढ. ह्या पिक्चरला जातो, ही मूवी बघून ये, ही मूवी खूप छान आहे. एका आईबाबांनी दुर्दैवाने आपल्याला सांगितलेलं नाही, कारण त्यांच्या आईबाबांनी त्यांना सांगितलेलं नाही की मुलाला एखादा चित्रपट बघायला पाठवला पाहिजे. मी फोटोग्राफरला इथं हेच गोष्टी सांगेन की तुम्हाला जर कंपोजिशन स्ट्रॉंग करायची असतील, तुम्हाला कलर स्कीम सेट करायचे असतील,
तुम्हाला नेक्स्ट लेवलला स्वतःचं काहीतरी नाव कमवायला पाहिजे, कारण फोटोग्राफर खूप आहे. पण आउटस्टँडिंग लेवलला जाता जेव्हा, तेव्हा तुम्हाला रेकॉग्नाइज केलं जातं आणि तेव्हा खरं जगण्याचा आनंद मिळतो. आणि ते जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, ते पाहिजे असेल तर एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपला चांगल्या गोष्टींचा वॉच टाइम वाढवला पाहिजे. आपला वॉच टाइम रील्स मध्ये वाढलाय, हृदय पण रील मध्ये एंगेज झालं की ती 30 सेकंडची एखादी रील असेल, 90 सेकंडची रील असेल, 45 सेकंडची रील असेल, आपण एका दिवसामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी 500 रील्स बघत असतो आता. आणि एंड ऑफ द डे आपल्या डोक्यात काहीच राहत नाही आणि आपण हळूहळू डिप्रेशन मध्ये जातो. पण हे मला जर जाऊन आता शूट करायचंय तर मग मी कसं करू, नाही जमणार. मी सकाळीपासून माझं इंस्टाग्राम ओपन केलं, आता पुण्यामध्ये रतनगडवरती, रायरेश्वरवरती, पन्हाळ्यावरती खूप सुंदर फुलं फुललेली आहेत, कारवी आलेली आहे बघा सगळीकडे अशी छान पैकी. आपण ओपन केलं की सध्या कारवी व्हायरल होते, कारण गणपती झाल्या जर काही इंस्टावर व्हायरल व्हायला असेल तर कारवी. पण माझ्यासमोर लगेच प्रश्न असा पडतो की मी एवढी रील्स बघितली दिवसभरात की मी कारवी शूट करण्यासाठीचं प्लॅनिंग करण्यासाठी असमर्थ झालोय, कारण माझा जो ब्रेन आहे त्याची कपॅसिटी ग्रास्प करण्याची संपली. एंड ऑफ द डे ॲट 9 at 12 रात्री 12 वाजता जर झोपत असतील आजची यूथ, तर त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी रील्स न संपवलेली आहे. सो किती इनपुट्स घ्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. मला असं वाटतं अवॉइड इंटरनेट, गरजेपुरतंच बघितलं पाहिजे. ही सेकंड टिप आहे. मगाशी पहिली गोष्ट मी सांगितली, दुसरी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही इंटरनेट कमी बघा, कमी बघितलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की सर मला टेक्नॉलॉजी बरोबर जाण्यासाठी जर आय नीड इंटरनेट, मला कंपल्सरी रील्स बघितले पाहिजे, काय चाललंय कळलं पाहिजे. अरे बरोबर आहे, पण ते किती अजीर्ण होतंय आता आपल्याला त्याचं. खरं किती सांग, यानं हे केलेलं आहे, त्याने ते केलेलं आहे, त्याने ते करून ठेवलेलं, त्याने ते करून ठेवलेलं, मी नक्की काय करू असं जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मेंदूला तुमच्या एक डिरेक्शनच मिळू शकत नाही. कारण मेंदू असं म्हणतोय तुमच्या की खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, तू काय करायचं ते ठरव, आणि तिथं कन्फ्यूज मोड मध्ये जातोय. याला सायकोलॉजी रिलेट करते मित्रांनो, याला मानसशास्त्र रिलेट करतं. कधीच आपण फोटोग्राफर याचा विचारच केलेला नाहीये की मी कन्फ्यूज का होतोय, मला थकल्यासारखं का वाटतोय, मी पारंपरिक मध्ये जाऊन काम का करतोय, मी नुसतं एक्सपोजिंगच का करतोय, किंवा मी जाऊन उद्याला न्यूबॉर्न बेबी फोटोग्राफी करणार आहे तर बाकीच्यांनी आणली तशीच मी न्यूबॉर्न बेबीसाठी एक रिंग आणेन, त्याच्यावरती एक कापड टाकेन, त्याच्यावरती असं करेन, रॅपिंगचा कोर्स करेन, 35-40 हजार रुपये त्याच्यासाठी घालवीन, आणि नंतर बाळा तिथे बघत बसवीन, मग इथे हे ठेवीन, तिथे ठेवीन, तिथे ठेवीन. मग आता काय त्याच्यामध्ये एआय आलेलं तर बॅकग्राऊंडला काहीही करेल, ते अननॅचरल वाटलं तरी चालेल, त्याचं फार अगदी म्हणजे बघताना अशी मोकारी आली तरी चालेल, असलं काहीतरी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काहीही करून ठेवलेलं आहे ते एआय. कारण एआय आता बाळ आहे, थोड्या दिवसात एआय आपल्या डोक्यावरती नाचणार आहे. मग ह्या सगळ्यात मी कुठं आहे की कोणीतरी मला सांगतंय म्हणून मी एखादा कोर्स करायचा का, की आता न्यूबॉर्न बेबीची आता एक क्रेज निघालेली म्हणून मी करणार आहे का. मग माझा एस्थेटिक सेन्स डेव्हलपच नाही करायचा, आणि 500 लोक जे करतायत तेच मी परत परत करत राहायचं. मग पुन्हा काय होणार आहे, एक्सपोजिंग करणाऱ्या फोटोग्राफर्सचा जसा एक क्लटर तयार झालेला आहे, आणि मग कुठेतरी रेट्सची मारामारी होताना आपण बघतो. बरोबर आहे की नाही, हे कॉमन विषय अख्ख्या जगात आहेत. महाराष्ट्रात आहेच आहे, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहित नाही. सो हे जे काही विषय इथे येऊन नंतर एका आपण कुठेतरी एका साच्यात येऊन अडकतो सर, आणि आपण त्या साच्यामध्ये मग अंतर्गत द्वंद्व चालू होतो. मला माहित नाही, नाशिकमधील लोक खूप गोड आहेत, नाशिकमधील लोक खूप एकमेकाला धरून आहेत, नाशिकमधील लोक निश्चित खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात आणि हेल्पफुल नेचरचे असं मी सगळं ऐकलंय. पण आत मनात कुठेतरी जर एखादं सल असेल तर त्याचं निराकरण होण्यासाठी आपण त्या सलाच्या मुळापर्यंत पोहोचतच नाहीये, कारण की तो वेळच देत नाहीये. मी म्हणजे आपण तो वेळ कसा दिला पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर रेट्स हा सगळ्यात शेवटचा विषय जातो. असं किती फोटोग्राफरने विचार केलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये की मी देताना युनिक देईन, इट विल बी अ फ्रेश ब्रँड न्यू आयडिया फ्रॉम माय सेल्फ, आणि हवं असेल तरी ज्या क्षणाला तुम्हाला, माझी आता सौरभ भोसले तुम्हाला माहिती आहे, सौरभ भोसलेनं माझी आता एक पॉडकास्ट मला जर घेतलेली, त्याच्यामध्ये मी तीच गोष्ट सांगितली. सौरभ भोसले शो माहिती आहे तुम्हाला, सौरभ भोसले सगळ्यांना माहिती आहे. सो तिथं पण मी सांगितलं की ज्या क्षणाला तुम्हाला नकाराचा अधिकार येतो ना सर, तर नकाराचा अधिकार हाच तुम्हाला सगळ्यात जास्त हायर लेवलला घेऊन जाणार आहे.
आयुष्यात ज्या क्षणाला नकार देण्याची ताकद तुमच्या पॉवर टू से नो ज्याला म्हणतात, पॉवर टू से नो ऑलमध्ये यू आर समथिंग, तुम्ही कोणीतरी आहात. आणि आपण फोटोग्राफर बऱ्याचदा हे असं केलं जातंय, आता हा ट्रेंड चालू आहे, आता हा ट्रेंड सेट झालेला आहे, आता असं करतोय मग मी पण तसंच करतोय. हा जो प्रॉब्लेम आहे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यातून कधीही सोल्युशन मिळणार नाही. आपण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा अडकून पडणार आहोत. कितीही नवीन गोष्टी आल्या. आता मला सांगा, एक काळ असा होता की जेव्हा पूर्वीच्या काळी एखादी लेडी 8 months 7 months प्रेग्नंट असेल तर तिला फोटोग्राफरकडे जाऊन शूट करण्याचा एक प्रघात होता. तुम्हाला तुम्ही खूप यंग आहात, काही जणांना माहितीच आहे, तुम्ही सिनियर जाणकार माणसं आहेत माझी, बघा सिनियर माणसं खूप इथे आहेत, त्यांना माहिती असणार आहे. तिथे जाऊन कसं असायचं, तो असा एक चंद्र काइंड ऑफ काहीतरी असणार, मग तिकडे मागे एक बॅकड्रॉप असणार, मग तिकडे ती बसणार स्टूलाच्या मागे पुढे स्टूल ऍडजस्ट करून, आणि मग तिकडे नवरा असणार तिचा आलेला, तो छान त्याने काही कुर्ता वगैरे घातलेला असणार आहे आणि त्याच्या हातामध्ये धनुष्य दिलं असं, त्याला फुलं बिलं लावलेली असणार, तो सगळी त्याची ऍक्शन असणार आणि तिच्या हातात परडी वगैरे असणार. अनेक वर्ष असं चालू होतं. मला शेवटपर्यंत कळलं नाही की ह्याला अजून कोणाला वाट मारायचं. तिच्या हातात परडी आहे तर ती बघते की असे अनेक प्रयोग होते, पण लोकांना त्याच्यातही बरं वाटायचं कारण स्वतःचा आनंद तो त्या फोटोग्राफ मध्ये शोधत होते. त्यामुळे फोटोग्राफरही त्या ठिकाणी राईट होता आणि करून घेणारी माणसं पण राईट होती. मग काळ बदलला, मग मॅटर्निटी शूट आला, मग मॅटर्निटी सेलिब्रेशन झालं. मग मॅटर्निटी सेलिब्रेशन मध्ये आज न्यूड मॅटर्निटी सेलिब्रेशन पर्यंत पोहोचलं. म्हणजे फिमेल इज ॲब्सोल्युटली न्यूड, शी इज हायडिंग हर इम्पॉर्टंट पार्ट्स, प्रायव्हेट पार्ट्स हाईड करते ती आणि स्वतःला शूट करून घेते, बिकॉज ती पुन्हा प्रेग्नंट होणार नाहीये. तिने एकाच बाळाला जन्म द्यायचा ठरवलेला आहे आणि मी एकदाच आयुष्यात हा चान्स घेणार आहे, तुम्हाला हे सेलिब्रेट करायचंय. इथपर्यंत पोहोचलेले आहेत हे लोक. आमचा एक गोव्याचा मित्र आहे, चित्रकथा नावानं करतो, अंशुल मेहता नाव आहे त्याचं. त्यांनी जर त्यांचं तुम्ही पेज बघितलं तर तिथे न्यूड मध्ये शूट केला जातो प्रेग्नंट लेडीज, न्यूड शूट्स कम्प्लिटली. इथपर्यंत पोहोचतोय. एखाद दुसरा व्यक्ती एवढ्या लेवलला क्रिएटिव्ह जाऊन करू शकतो, पण बाकीचे सगळे तोच गाऊन, तीच बॅकग्राऊंड, तोच फोटो, नथिंग एल्स. कोट तेच, दुसरं असणारच नाही, तेच तसाच तो गाऊन, तसंच बोलायचं. नवरा येतोय, कोटाला येऊन खाली बसलाय, टोपी घेतोय. मला सांगा, खरं सांगा, असे हजारो फोटो बघितले की नाही तुम्ही, सेम टू सेम. म्हणजे काय झालं, पुन्हा येऊन सगळे त्याच्यातच पडले, तिथंच थांबले, येऊन त्याच्या बाहेर गेले नाहीत. आणि मग काय झालं, मग तो मॅटर्निटी शूट 8000 मध्ये करून देतो, मी 6 मध्ये करून देतो, सुरू झाली परत भांडण. आणि म्हणून विचारांचं व्यासपीठ जे आहे ना सर, ते कमी का पडलं, तिथे सुद्धा सिम्प्लिसिटी आणता आली असती. का कुठल्या फोटोग्राफरनं असा विचार नसेल केलेला की मॅटर्निटी शूट करणारे म्हणजे शी इज 8-9 months प्रेग्नंट लेडी, तिच्या प्रत्येक मोमेंट्स मध्ये एक प्रकारचे रिस्ट्रिक्शन आलेले आहे. तिच्या घरात ती काम करताना कशी वागेल, कशी बसेल, ती बसत असताना कसा आधार घेऊन अशी हळू बसेल, ती कोणाशी बोलत असताना कशी बोलेल, ती नॉर्मल तिच्या घरातल्या सगळ्या वातावरणामध्ये, ती बाजारात गेल्यानंतर एखादं शॉपिंगला गेलेलं असेल तर ती स्वतःच्या पोटाला हात धरून कसं सांभाळून स्वतःच्या बाळाला स्वतःचं सगळं कामकाज करेल. किती सुंदर मुवमेंट्स असतील विचार करा. ह्या क्वाईट नॅचरल आहेत आणि त्या कॅन्डिड पद्धतीनं आपण शूट करून एक अल्टिमेट मॅटर्निटी शूट करू शकतो. पण एकाही फोटोग्राफरला तसं नाही करायचंय, सगळ्यांना गाऊनच घालायचंय. कुठला ती गाऊन घालायला मोठ्याच्या तो लहानपर्यंत पसरलाय, बॅकग्राऊंड त्याच कलरची घ्यायची. मग आम्ही त्याला म्हणतो की नाही मला ऍस्थेटिक सेन्स फार छान आहे, पिंक कलरचा गाऊन, मागे पिंक कलरची बॅकग्राऊंड, झालं माझं काम, मी खूप छान केलेलं आहे, संपली माझी जबाबदारी इथे संपत नाही. आपण त्या डबक्यात जाऊन पुन्हा बसतो आणि नंतर म्हणतो की बाकीचे मला चावतायत, चावणारच आहेत कारण बाकीच्यांनी तेच केलेलं आहे. म्हणजे जेव्हा एकच गोष्ट अनेक जण करतात तेव्हा आतमध्ये त्या जागेमध्ये चावाचावी सुरू होते. आणि या चावाचावीतून जर बाहेर यायला पाहिजे असेल तर एकच गोष्ट केली पाहिजे, विषयाकडे तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे, म्हणजे माझा काही संबंध नाहीये कशाशीच असं समजा. वॉच टॉवर उभं राहणं असं मी त्याला म्हणतो, कदाचित मला कसं वाटतं म्हणून मी कसं म्हणतो. त्रयस्थासारखं घटनेकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नव्यानं कळतात. म्हणजे काय, एकदम साधं बेसिक उदाहरण देतो तुम्हाला, कदाचित ते लगेचच धावेल पटेल, लक्षात घ्या. समजा
समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही येत असताना एखादं रेस्क्यू करायचं आहे. आपल्या नदीला इकडे छान पूर आलेला आहे. दरवर्षी पुरामध्ये आपण बघतो सगळ्या गोष्टी सफर करतो नाशिककर. आणि एखादं कुत्र्याचं पिल्लूला वाचवायचं आहे. तिकडे 2-4 जण करत आहेत. ते पण पुरात वाहून जाण्याची शक्यता आहे आणि ते बिचारे त्या पुलामधून त्या कुत्र्याच्या पिल्लूला वाचवत आहेत. आता होता फोटोग्राफरचा मेंदू कसा असला पाहिजे लक्षात घ्या. जेव्हा असं होणार आहे त्यावेळेला तुम्ही जर तटस्थपणे म्हणजे बिकॉज ऑफ सम रिझन तुम्हाला गाडी नाही सोडता येते, तुम्ही 4 व्हीलरच्या जॅम मध्ये अडकलाय, तुम्ही गाडी सोडली तर राडा होईल सगळं, अशा सिच्युएशन मध्ये अडकलाय, तर तुम्हाला अशी पटकन आयडिया सुचू शकते. कारण तुम्ही त्रयस्थानच्या भूमिकेतून जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला एन नंबर ऑफ फ्रेश आयडियाज मेंदू शांतपणे प्रोव्हाइड करतो. आणि तिथे असलेला माणूस पॅनिक सिच्युएशन मध्ये असतो. त्याला जीव पण वाचवायचा आहे, कुत्र्याचा पण वाचवायचा आहे, पाण्याचा फ्लो पण वाढलेला आहे आणि स्वतःच्या जीवाची कुटुंबाची काळजी करत त्याला एन नंबर ऑफ गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. मग त्याला विचारांची शक्ती त्याची कमी पडते कारण तो रॅपिडली विचार करतो, फास्ट विचार करतो. आणि जो लांबून बघतोय तो शांतपणे त्या गोष्टीकडे बघतो, त्याला चांगल्या आयडियाज येतील आणि तो इझिली करू शकेल त्या गोष्टी. पटते मी काय म्हणतोय? म्हणजे काय, मेंदू शांत करणं हे मला याच्यातून सांगायचं होतं. आपल्यामध्ये जे डम्पिंग चालू असतं ना नॉनस्टॉप, रील्स, इंटरनेट, यूट्यूब, फेसबुक, दहादन याच्यामधून आपण हँग झालेले असतो. हे हँग जे होणं आहे हे घातक आहे प्रचंड. आपली क्रयशक्तीही संपते आणि आपली क्रिएटिव्हिटी पण संपते. आणि म्हणून मॅक्सिमम वाचलं पाहिजे असं मी फोटोग्राफरला सांगतो. मॅक्सिमम वाचलं पाहिजे. आता का आणि कसं? इफ यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज समथिंग यू मस्ट रीड. कसं असतं ना ह्याच्यामध्ये गंमत आहे. तटस्थपणे वॉचटॉवरवरती राहून बघणं हे जसं मी आता सांगितलं हे काय मी तुम्हाला वाचून किंवा लिहून आणलेलं नव्हतं सांगितलं. एका 9 महिन्याच्या प्रेग्नंट लेडीची दिनचर्या जरी शूट केली आपण तरी तुमचा पोर्टफोलिओ अख्ख्या महाराष्ट्रात नाव काढेल. जसं की तरुण चव्हाण नावाच्या फोटोग्राफरनं 80sचा सिनेरिओ क्रिएट केलेला होता. सगळीकडे चकचकीत नुसते अशा गोऱ्या गोमट्या सगळ्या छान छान मॉडेल्स, मुली आणि मुलं जे कोणी असतील ते, आणि त्या सगळ्यांचे असे चकचकीत फोटो किंवा थोडं हॉट सेडक्टिव्ह फोटोचा ट्रेंड असताना त्याने डायरेक्ट 80sला हात घातला. आणि 80sला हात घालून काय केलं त्याने, तरुण तशाच पद्धतीचा फुग्यांचे हात असलेला असा तो ब्लाऊज छोटा असे ते बलून टाईप डिझाईन असलेलं, मागे थोडासा असा बॅग तो पूर्णपणे ओपन नाहीये, कव्हर्ड आहे, साडी नेसण्याची पद्धत, सायकल, धोती, आणि अशा स्टोरीज क्रिएट केल्या त्याने. तर तरुण चव्हाणला TDX स्पीकर म्हणून बोलवलं गेलं कारण त्याने तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने केली. तरुण माझा चांगला मित्र आहे. तरुणला मी एकदा राजस्थानमध्ये माझं शूट चालू असताना तरुणचं तिथे रॉयल पॅलेसमध्ये उदयपूरच्या प्रचंड मोठं एक्झिबिशन होतं. रॉयल फॅमिली उदयपूरची म्हणजे कोट्याधीश असतात ते. कोट्याधीश म्हणजे निम्म नाशिक विकत घेऊ शकतील ते एक काही तासांमध्ये. एवढी ताकद असलेली लोक अजूनही आहेत तिथे. आणि ही लोक तिथे एक्झिबिशन्स भरवतात तेव्हा महिना असं एक्झिबिशन फ्री देतात करायला. आणि त्या रॉयल पॅलेस मध्ये फोटोग्राफरला तिथं काम करायला देतात आणि तिथे एक्झिबिट फ्री ऑफ कॉस्ट, राहणं खाणं जेवण. आणि असं करत असलेला वयाच्या फक्त 24 वर्षाचा एक पोरगा तरुण चव्हाण यांनी तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने जेव्हा केली. तरुण चव्हाण तुम्ही घरी गेल्यानंतर सर्च करा, तुम्हाला इन्स्टावरती तो माहिती पण असेल, ज्यांना माहित नाही त्यांनी सर्च करा, तुम्हाला वेगळी पठणी दिसते. मी माझ्याकडे देवदत्त फोटोग्राफी स्कूल तर्फे अनेक वेगवेगळ्या मोठ्या फोटोग्राफर्सना आणतो आणि त्यांचे लाईव्ह प्रकट मुलाखत, मोठा मागे LED वॉल असते, साऊंड सिस्टम असते, AC सभागृहामध्ये बसवलं जातं आणि लोकांसमोर मी माझ्यापेक्षा यंग फोटोग्राफरनी बेस्ट काय केलंय त्यांना रिव्हील करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासमोर त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. सगळा खर्च मी करतो व तीच वापरत नाही त्या निकॉन आणि कॅननच्या दरवाज्यात अजिबात जात नाही किती आले तरी. त्याचं कारण काय, ही थॉट प्रोसेस माझ्या मित्रांना कळू देत त्याने काय वेगळं केलं. का तरुण चव्हाण एकदम रॉक दिशेने वर गेला, का तसं झालं असेल? विचार करण्याचं काय या गोष्टीत ना सगळ्या. ब्लॅक अँड व्हाईट मधले पिक्चर्स होते त्याचे आणि त्याच्याकडे मी त्याला विचारलं, म्हटलं तरुण तू काय काय वापरतोयस रे, तुझ्याकडे किट काय आहे जरा सगळ्यांना सांग बघ. माहिती होतं पण मी बाकीच्यांसाठी प्रश्न विचारला तर तेव्हा सगळेजण शॉक झाले. आज तुमच्यापैकी बसलेल्यांपैकी सगळ्यांकडे 2-2, 5-5 लेन्सेस आहेत आणि ते काम करतात. ती झाली की बॅगी बदल करतायत, ती बॅगी काढतायत, चालू सगळे असे समृद्ध आहेत तिथे बसले, काही प्रॉब्लेम नाही.
आमच्या तरुणकडे बघतोय 50 mm आणि निकॉन 750 घेऊन काम करतो. एकच लेन्स, त्याच्याचवर मागं जाईल, पुढे जाईल, त्याच्याचवर काम करतोय आणि काही अडलं नाही त्याचं थीमॅटिक वर्क बघा. मी आता इथे सुद्धा दुसऱ्या फोटोग्राफरचीच तारीफ करतोय. मी इथे शून्य आहे, मी शून्य म्हणून उभा आहे. मला अजिबात महत्व देऊ नका. ॲज अ मेंटॉर म्हणून मला अजिबात किंमत देऊ नका. हे मला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायचंय. ही सगळी किंमत एक दिवस सर्वार्थानं पूर्ण मनाच्या ताकदीनं ज्या दिवशी स्वतःला द्यायला ना त्या दिवशी क्रिएशन जन्मलेलं आहे तुमच्याकडे. आपण स्वतःला प्रत्येक मिनिटाला अंडर एस्टिमेट करून दिले पाहिजे. माझ्याकडे लेन्स नाहीये, माझ्याकडे अमुक नाही, माझ्याकडे किट नाही, माझ्याकडे स्वतःचा स्टुडिओ नाही, माझ्याकडे याव नाहीये, माझ्याकडे त्याव नाहीये, माझे फोटो विकले जात नाहीत, माझा इंस्टाग्रामवर फॉलोअर नाही. सोडून द्या. हे नाही. तुम्हाला याच्यासाठी एक उदाहरण देतो मी. नंतर मी फोटोंकडे येणार, कारण आपल्याला मर्यादित काळामध्ये खूप गोष्टी गप्पा मारायच्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेली व्यक्ती, मला राज्य शासनाचा एक पुरस्कार होता. 32,000 एंट्री झालेल्या होत्या आणि पर्यटन महाराष्ट्र नावाच्या एका विषयासाठी. तर तो इमेज जर जमलं तर तुम्हाला दाखवेल मी आणलेली इमेज. त्याच्यासाठी स्पर्धा होती. राज्य शासनाचं प्रतिष्ठित पुरस्कार, ज्याच्यासाठी कामच करायचं, दुसरं काय नाही, काम करून सिद्ध करायचं. आणि त्याचे डायरेक्टर होते ब्रिजेश सिंह, डायरेक्टर ऑफ पब्लिसिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे त्यांच्या अंडर जवळपास 12 कलेक्टर लेवलचे अधिकारी होते आणि 6 सचिव होते. एवढा मोठा अधिकारी होता तो, की जो केंद्र शासनासाठी काम करायचा. पब्लिसिटी डायरेक्टर ब्रिजेश सिंह हे त्याचे जज होते. म्हणजे त्यांनी जग बघितलेलं होते, तर आपल्याकडे सांगायची गरज नाही. आणि दुसरा एक माणूस होता जज, ज्याचं नाव होतं सुधारक कोल्हे. आता जर तुम्ही म्हणता की तुम्ही आम्ही डिप्रेस होतो ना असं पटकन, हा तिसरा पॉईंट चालू आहे तुमच्या. एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मला पीपीटी प्रेझेंटेशन करायला आवडत नाही, सॉरी. की हा आता जर पहिली ओपन वेलकम, नंतर मग मध्ये काय काय पाहिजे थँक्यू, झालं आजचं सेशन. आपण पुढे नाही सर्टिफिकेट तसं नाही. ओघानं बोलूया, ओघानं समजून घेऊया, नंतर तुम्ही पण प्रश्न विचारा, आपण गप्पा मारूया. छान. सुधार बोलवे आपल्या सगळ्यांना अगदी मला स्वतःच्या खोल प्रश्न आतमध्ये विचारून बघा. सगळ्यांची उत्तर हो निघतील. कोणी मोकळेपणानं हो म्हणेल, कोणी काय म्हणेल. नाही म्हणलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती मला भाव समजून घेऊ शकतो मी की मला फॉलोअर किती येतं. येते ना टेन्शन? येतं टेन्शन. प्रत्येकाला असं टेन्शन आहे. हे नाही ज्याच्याकडे 5,000 आहेत तो 10,000 वाल्याकडे बघतोय, 10 आहे तो 20 वाल्याकडे बघतोय, 20 आहे तो 50 कडे बघतोय, 50 वाला 1 लाख कडे बघतोय, 1 लाख वाला 1.5 लाख वाल्याकडे बघतोय, 1.5 लाख मिळून पण पोट नाही भरलेलं. तो म्हणतो की नाही ते त्याला 5 लाख आहे, मग माझे कधी होणार? निम्मी एनर्जी ह्याच्यातच जाते आपल्याला. त्याला फॉलोअर जास्त किती आहे. रोज डिप्रेशन, रोज जेवढी करण्याची चांगली बाजू आहे ना मित्रांनो. इंस्टाग्राम आल्यानंतर खूप जगातल्या फोटोग्राफी अशी आपल्याला सेकंदामध्ये फार छान अप्रतिम कलाकृती आता बघता येतात. पण त्यांची गाण्याची डार्कर साईड पण खूप डेंजरस आहे सर. आज घरात फोटोग्राफर काय प्रत्येक माणसाचं डिप्रेशन वाढलंय. घरातली हाऊसवाईफ पण म्हणते अरे ती ट्रिपला गेली होती, तिला 100 लाईक मिळाले, मी ट्रिपला जाऊन आले तर मला 10च मिळाले, म्हणजे माझं काय चुकलंय? मला तिला कॉम्प्लेक्स आला, प्रचंड टेन्शन मध्ये आली ती बिचारी. सगळं जगाला दाखवण्यासाठीच करायचंय काय? स्वतःचं मन, स्वतःचं आयुष्य, आनंद काही नसतो का? कधीतरी याला सामोरं गेलं पाहिजे की नाही सांगा. आणि प्लीज मला एक गोष्ट सांगा की जर तुम्हाला जर असं वाटत असेल ना की इंस्टाग्रामला फॉलोअर मला कमी आहे, तर असे अजून रथी महारथी कितीतरी फोटोग्राफर्स पडलेले आहेत जगामध्ये जे इंस्टाग्रामवरती आलेलेच नाही. त्याला गरज नाही वाटत. इंस्टाग्राम जेव्हा नव्हतं, माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले किंवा माझ्या वयाचे असलेले इथे जवळपास 50% लोक दिसत आहेत मला. यांनी मला सांगा मित्रांनो, तुम्ही मित्रासारखेच आहात माझ्यासाठी सगळेच. तुम्ही खरं सांगा संजय जगताप, तुम्ही सांगा इंस्टाग्राम नव्हतं तेव्हा संजय जगतापांचं काही अडलं होतं का? तेव्हाही अडलेलं नव्हतं आणि आता पण अडलेलं नाहीये, राईट? संजय जगताप सरांचं जसं उदाहरण मी एकदा त्याला विचारलं तसं मी सगळ्यांनाच विचारू शकतो, कुणाचंच काही घडलेलं नाहीये. पण आपण त्याला आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग करून घेतो. आणि मग माझ्या समजा इथे वडीलधारे फोटोग्राफर असतील, कोणी एखादी खूप सिनियर व्यक्ती असेल बसलेले,
माझ्या वडिलांना थोडेफार मोठे म्हणून मला वडील म्हणतोय. पण अशी जी कोणी आहेत त्या माणसांना आतून आतून कॉम्प्लेक्स आहे की मला फॉलोअर्स नाहीयेत, मला सोशल मीडियावरनं काम येत नाहीये, मला त्रास होतो या गोष्टीचा, मला क्रिएटिव्ह करायला जाणे एवढे माझे आता हातपाय नाही चालू शकत, आता माझं हे वय नाहीये. मग ते लोक बिकॉज ऑफ इंस्टाग्राम अतिशय प्रचंड प्रमाणात डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे की ते खरं की मोबाईल सांगा. कारण ही रेस संपतच नाहीये, कधीच संपत नाहीये, कंटिन्यू चालू आहे. माणसाचा लाव आणि त्याचं असं नुसतं त्याची ग्रीडी राहणं जे काही आहे ना हे संपतच नाहीये, नॉनस्टॉप चालू आहे, नॉनस्टॉप. हे झालं ते झालं ते झालं ठीक आहे. कॉम्पिटिशनच्या जगात आपण राहतोय, क्षणभर मनाला विश्रांती देऊन एकदा क्रिएटिव्ह माइंडसाठी असलेलं जे काही डम्पिंग आहे आपल्या मनातलं ते काढून कचरा जर फेकला तरच त्याच्यामध्ये सुंदर नवीन क्रिएटिव्ह आयडिया जन्म घेणार आहे. बरोबर? त्याच्यासाठी वेळ देतच नाही आपण. आपण डम्पिंगवर डम्पिंग करतोय आणि याला सोशल मीडिया कारणीभूत आहे. सोशल मीडियाची खूप सुंदर बाजू आहे. सोशल मीडियातून माणसं येतात, सोशल मीडियातून लोक ओळखली जातात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मला सरांनी ओळखलं नाही तर मी कोण कुठला काही माहिती नव्हतं. पण दुधारी शस्त्र आहे, दुधारी शस्त्र. मला कधी फॉलोअर्स आहेत म्हणून ज्या क्षणाला मी जर डिप्रेस व्हायला लागलो तर मला जे भविष्यात करू शकणार आहे ते मी करू शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे, याच्यातून मी गेलेलो आहे, तुम्ही गेलेले असाल आणि सगळे जण जातोय की ही रॅट रेस थांबवून टाका. ऑनेस्टली काम करा आणि सोडून द्या. अभ्यासाने प्रगटावे असं म्हणतात समर्थ रामदास स्वामी. बरोबर आहे ना? समर्थ रामदास स्वामी म्हणतात अभ्यासाने प्रगटावे. अभ्यासाने प्रगटावे म्हणजे त्या काळामध्ये काय होतं की अभ्यास करा आणि मग बोला चार लोकांसमोर. पण आता तसं नाहीये. आता प्रगटावे म्हणजे फेसबुकला फोटो टाकावे, इंस्टाग्रामला फोटो टाकावे, अजून कोणाला व्हॉट्सअपवर फोटो टाकावे म्हणजे प्रगटावे, मेल करावे म्हणजे प्रगटावे. असा आता दिवस आहे. ठीक आहे, पण प्रगटणच आहे ना ते. म्हणजे अभ्यास अलीकडचा करण्यासाठी वेळच नाहीये, प्रगटण्यातच वेळ देतोय आपण. नुसतं प्रगटायचंय रोज. हा मेजर प्रॉब्लेम आहे. सोशल मीडिया ह्या दुधारी अस्त्रासाठी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की सोशल मीडियावरती ज्या जॉनरमध्ये ज्या निशमध्ये तुम्ही काम करणार आहात त्याला सोडून आपण अनेकदा खूप गोष्टी करतो आणि विच इज रॉंग. माझ्या फेसबुकवरती, माझ्या इंस्टाग्रामवरती माझा पर्सनल लाईफचा एकही फोटो तुम्हाला बघायला मिळणार नाही. सर का तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोवर फोटो काढून सांगायला तिला पण जरा बरं वाटेल की 50,000 लोक बघतील तुमची बायको कशी दिसते? नो, जे जिथे तेच तिथे, अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करायचं तिथे. बऱ्याचदा असं घडतं मित्रांनो की आपण जे टाकायचंय त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करतो आणि ऍव्हरेज काहीतरी टाकायला लागतो आणि आपला फीड मागे पडायला लागतो. आपलं फॉलोअर्स कमी व्हायला लागतात, आपल्याला ऍव्हरेज दृष्टिकोनातून बघायला लागतो. कारण आपण जे प्रगट व्हायला पाहिजे ते प्रगट होताना कॉम्प्रोमाइज करतोय. खूप साऱ्या गोष्टी आपण ज्या नको करायला पाहिजे त्या सोशल मीडियावरती टाकतोय. द बेस्ट फोटोग्राफ घ्या, भले 3 दिवसातून एकच फोटोग्राफ घ्या आणि तेवढाच टाका सोशल मीडियावरती. तो तुम्हाला हळूहळू वरच्या लेवलला न्यायला लागेल. आज माझ्या फोटोग्राफर्सना सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर मला बरं वाटेल की तुमच्यापैकी प्रोफेशनली काम करणारे फोटोग्राफर्स किती आहेत? मला जरा हात वर करा की जे प्रोफेशनली काम करत आहेत. प्लीज रेज युअर हँड्स. प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करतोय मोस्ट बरेच जण आहेत जे प्रोफेशनली काम करत आहेत. व्हेरी नाईस. एक साधारणपणे संख्या काढली म्हणजे 50% फोटोग्राफर प्रोफेशनल आहेत. मग उरलेले 50% प्रोफेशनल काय फोटोग्राफर्स काय करत आहेत? मला त्यांनी हात वर करून सांगा. जे फोटोग्राफी प्रोफेशनली नाही करत आहेत ते त्यांनी विचारू शकतो. हात न वरती केलेल्या वेळी कोणीतरी एकानं माझ्याशी बोला. कोणी हात वर केला नव्हता पहिल्यांदा कोणीतरी एकानं माझ्याशी बोला. कोण? तू केला होतास मागे. प्लीज सांगाल मला. मी काहीतरी वेगळंच तुम्हाला कॉन्सेप्ट देणार आहे. तुम्हाला कदाचित आवडेल ती पटेल. नंतर आपण इमेजेस पण सांगणार आहे. पण मला सांगा. येस प्लीज. प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल नसलेले पण इथं असलेले कोण आहेत? मला त्यातला कोणीतरी सांगा ना प्लीज. येस एनीवन? येस प्लीज. सध्या सुरुवात करतो. छान. काय करायचं आणि काय नाही करायचं याच्यावरती आपण बोलत असताना जेव्हा तू म्हणतोस की प्रोफेशनली नाही करत आहेस पण तुला स्वप्न प्रोफेशनलचीच पडतायत ना.
त्याच्यातच तुला जायला लागणार. म्हणजे तुझा ध्यास आणि तुझी आस काय आहे तुला कळलेली आहे, तुला तिकडेच जायचंय. मग नॉट नेसेसरी तू आता प्रोफेशनल आहेस की नाही, प्रोफेशनल व्हायचंय बस हे एवढंच मला पाहिजे होतं. खूप साधा विषय होता पण खूप जण पुढे काही सांगितलं नाही, खूप साधा विषय होता. आता मला सांगा एक गोष्ट की जेव्हा मी प्रोफेशनल म्हणून काम करणार आहे तर तेव्हा मला काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. जसं सोशल मीडिया ही दुधाची अस्त्र आहे, जसं तुम्हाला रोज त्याच्यावरती खूप आयडियल वर्क दिलं पाहिजे, तसं एक गोष्ट सांगतो आता मी हा म्हणजे माझं उदाहरण म्हणून झाला अशी खूप जण असणार की जी प्रोफेशनल फोटोग्राफर नाहीये. ओके, आता याला धरून मी एक गोष्ट सांगणार आहे ती बघा की किती फोटोग्राफर्स प्रोफेशनल मधले असे आहेत की जे स्वतःसाठी विषय घेऊन काम करत आहेत. स्वतःसाठी 3-4 वेळा अंडरलाईन, स्वतःसाठी विषय घेऊन काम करतात. आपण कोण आहोत सर? फोटोग्राफर म्हणजे आपण आर्टिस्ट आहोत, म्हणजे आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे मला काहीतरी करण्याची क्षमता आहे, मला टेक्निकली सगळं नॉलेज आहे, माझ्याकडे कॅमेरा आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी स्वतःसाठी वेळ थोडासा तरी देऊ शकतो. मग अशा वेळेला किती फोटोग्राफर मी विषय घेतलाय एक आणि त्या विषयावरती जाऊन काम करतोय. येस, 1 2 3 4 5 6 छान 6 जण इथे आहेत. मला प्लीज फॉर एक्झाम्पल जरा तुम्ही सांगा काय विषय घेतला. ओके, काय शूट केलं लडाखमध्ये? नेचर शूट केलं. ओके, आता मी तुम्हाला सांगतो कसं असतं बघा. मी तुम्हाला चुकीचं नाही ठरवत आहे, पण आपल्याला असलेल्या वेळामध्ये खूप गोष्टी डिस्कस करायच्या, म्हणून फक्त मी नंतर संजय सरांना पण विचारेन आणि संजय सरांना पण मला प्रश्न विचारायचा आहे. लडाख घेतलं होतंस, लडाख वरती माझं पण फोटोग्राफी एक्झिबिशन झालं. लडाख डिवाइन मेमोर नावानं एक्झिबिशन झालं 2013 मध्ये, त्या विषयावरती पण झालं. पण मी लँडस्केप नाही घेतली. आता तू म्हणशील का म्हणजे तू छानच आहे सगळं लँडस्केप काढून. आता सॉरी टू से म्हणजे तुला पर्सनली नाही बोलायचं, मला एक थॉट प्रोसेस रिव्हील करायची. लडाख मध्ये जेव्हा तुम्ही पाऊल ठेवता ना एअरपोर्टवरती उतरलात ना की परत एअरपोर्टला बसेपर्यंत कुठेही कितीही वाजता फिरा आणि कुठेही बघा तुम्हाला सगळं सुंदरच दिसतं. तुम्ही मोबाईलला फोटो काढा छानच दिसतो, तुम्ही कॅमेऱ्याला फोटो काढा छानच दिसतो, तुम्ही कुठेही फोटो काढा छान इतकं ते अप्रतिम आहे. प्लीज रागवू नका मित्रांनो, जस्ट म्हणजे हे डिस्कशन मी काय मगाशी बोललो आपण हे शेअर करूया. कदाचित माझ्या एका कणाचा उपयोग होईल, विचार करशील आणि पुन्हा लगातार असेल. बघा किती छान आहे. मग जर निसर्गाला एवढं छान तिथं मांडून ठेवलेलं आहे, अल्टिमेट आहे सगळं. किती कसंही कॅप्चर केलं तरी ते ब्युटिफुली कॅप्चर होतच माझ्याकडे येणार आहे. मग मी काय केलं? मग मी काय बरोबर. मग लडाखला जेव्हा जाल तेव्हा असं करा की लडाख मधली अनसीन काय गोष्टी आहेत, लडाख मधले रिच्युअल्स काय आहेत, ती राहणीमान आज जाऊन बोलून काढू शकता तुम्ही. मी आताच संजय सरांबरोबर बसलो होतो त्यांच्या स्टुडिओमध्ये, आलो पुण्यातून तेव्हा अगदी 5 मिनिटं आम्ही त्यांच्या स्टुडिओमध्ये, तेव्हा तेच सांगितलं की एक कम्युनिटी आहे XYZ की जिथं लडाखमध्ये लांबून लोक येत आहेत आणि लेडीज येऊन तिथं प्रेग्नंट होऊन घरी जाण्यासाठी येत आहेत. अशा कम्युनिटीज आहेत. येस, अशा स्टोरीज रिव्हील करणारी फोटोग्राफी करा. तुम्ही एका दिवसात असं झक्कन जग ओळखायला लागेल तुमचं की दिस फोटोग्राफर इज डूइंग समथिंग युनिक. येस, अशा अजून 3-4 विषय आहेत की मी शूट केले करणार आहे नाही केले. उत्तराखंडमध्ये एक स्पेस अशी आहे की जिकडे ऋतू म्हणून आहे. येस, साधारण 9 ते 11 फुटाचे सापळे सकाळी सापडतात. ओके, तर तो एक विषय कॅप्चर केला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, खूप छान, मला हे आवडलं. म्हणजेच आता आपल्या मित्रांना दिलेल्या उदाहरणानुसार आपल्याला सगळ्यांना काय लक्षात येतोय की तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे स्वतःला. आपण तीच गोष्ट त्याच पद्धतीनं पुन्हा 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 करतोय आणि मग आपल्याला लोक चावायला येऊन बसली आणि आपण तिथेच राहतोय कारण वी आर नॉट डुइंग एनिथिंग न्यू. आणि ज्या क्षणाला तुम्ही तीच गोष्ट बघायची, त्या चव्हाणचं उदाहरण दिलं, तरुण चव्हाणचं. आज आपण मुंबई बेसेल तो राजस्थानला गेला आहे, राजस्थानला सध्या गेला आहे. पण या फोटोग्राफरला घेऊन जेव्हा मी आता काम करेन किंवा आता तुम्ही जर घेऊन एखादा विषय घेऊन काम करताय तर अशा वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्हाला
कम्प्लिटली जेव्हा न्यू देताय तेव्हा एका सेकंदामध्ये तुम्हाला रेकॉग्नाइज केलं जात आहे आणि जगाचं तुमच्याकडे लक्ष जात आहे आणि तुम्ही स्वतःचा भाव ठरवू शकताय. स्वतःचा दर काय आहे, स्वतःचा भाव काय, स्वतःची डिग्निटी काय, स्वतःचा पदा काय आहे, हे कधी कोण ठरवणार आहे? मला असं वाटतं आपण आपली ठरवली पाहिजे. एखादा माणूस एखादी पोर्ट्रेट 10,000 मध्ये करून जर एक फोटो सेशन प्रोव्हाइड करत असेल तर मी 10,000 मध्ये केलं पाहिजे. हे ज्या क्षणाला मला प्रेशर येतो त्या क्षणाला समजायचं मी कॉपी करतोय आणि ज्या क्षणाला मला हे प्रेशर येत नाही मी रेटून सांगतोय की 20,000 रुपये मी घेणारे पाहिजे तर या, तेव्हा शोधत लोक येतात. कारण 20,000च्या लेवलचं वेगळं काम म्हणून लोक लांबून येणार आहेत तुमच्याकडे आणि याच्यासाठी करेज लागतं, धैर्य लागतं, डेअरिंग लागतं, पेशन्स लागतो आणि कामातूनच सिद्ध व्हावं लागतं. आणि कामातून सिद्ध व्हायचं, बोलून सिद्ध व्हायचंच नाही कधी. काय काम करून सिद्ध व्हा, ऑटोमॅटिक विरोधकांची तोंड गप्प बसणार आहेत. पुढचा दसरा कसा बघतोस तू पिंपरी चिंचवडमध्ये असं सांगणारी लोक माझ्या बाबतीत पण होती की जेव्हा मी गव्हर्नमेंटसाठी काम करत होतो, PRO डिपार्टमेंटसाठी, माहिती जनसंपर्क विभागासाठी मी इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियासाठी मी कंटेंट्स द्यायचो, सगळा फोटोग्राफ्स द्यायचो, व्हिज्युअल्स द्यायचो आणि इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचो. त्यावेळेला मला ज्या लोकांनी विरोध केला आणि पुढचा दसरा तू कसा बघतोस असं म्हणणारी प्रतिष्ठित मंडळी जी कोणी प्रस्थापित होती त्यांनीच 1 वर्षानंतर व्यासपीठावरती बोलून माझे जेव्हा सत्कार केले त्याच्यासाठी तोंडानं भांडलं नाही, फक्त काम केलं. याच्यासाठी पेशन्स लागला. कारण मला कुत्र विचारत नव्हतं पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा घरी नव्हतो मी, पण माझं मुली नव्हतं पुण्यामध्ये. पण आज जे काही माझं पुणे जिल्ह्यामध्ये काम झालं त्याच्यासाठी फक्त रोज उठून नवीन प्रयोग करण्यासाठी वेळ काढायचा आहे. अजूनही रोज सकाळी 6ला उठतो, जगात काहीही घडो 6ला उठतो आणि रोज रात्री 11:30-12ला झोपतो. मला रविवार माहित नाही, मला शनिवार माहित नाही, मला काहीच माहित नाही. कारण करण्यासाठी प्रचंड शिल्लक आहे. अजून 30 प्रदर्शनं झाली, अनेक अवॉर्ड्स मिळाले, अनेक ठिकाणी वर्कशॉप झाली, स्वतःच फोटोग्राफी स्कूल झालं. पण म्हणजे काही संपलेलं नाहीये, म्हणजे मी काही मोठा तीर मारलेला नाहीये. असं लाखो लोकांनी केलेलं असेल त्यातलाच एक झिंगूर मी आहे की जो तुमच्या समोर येऊन बडबड करतोय. त्यामुळे मला प्लीज मोठं समजू नका, स्वतःला मोठं समजा की थॉट प्रोसेस आपल्याला बदलली पाहिजे. ऑटोमॅटिक घटना बदलायला लागतात आणि याच्यासाठी प्रचंड स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स फोटोग्राफरनं आज घडवून बसलेला आहे. आणि म्हणून फोटोग्राफी क्षेत्रात आलेला माणूस काय करतो, जसं संजय जगताप सरांनी मला त्या दिवशी बोलता बोलता बोलले की बजाज फायनान्स, अमुक फायनान्स कंपन्यांकडून लोन मिळतोय म्हणून मी कॅमेरा घेतोय आणि माझ्या करिअरला सुरुवात करतोय. बिचारा फोटोग्राफरला हे कोणी सांगत नाही, अरे बाबा तू शिकलास अशी जरी तरी तुझ्याकडे विचारांचं व्यासपीठच नाहीये. किती दिवस खेळणार आहेस, व्यासपीठच नाहीये. व्यासपीठ आहे त्याला खेळताना टेन्शन येतंय, आज विचारांचं व्यासपीठच नाहीये, तू काय खेळणार आहेस? तू मशीन नाहीयेस, तू आर्टिस्ट आहेस. याची जाणीव जर असेल तर कॅमेरा घे, नाहीतर कॅमेरा घेऊ नको. कारण हा मेकॅनिकल जॉब नाहीये. कारण आपण आज बघतो तुमच्या नाशिकमध्ये पण असं असेल, झेरॉक्सचा दुकानदार आहे ना, त्याने आयकार्ड फोटोचं काम चालू केलेलं आहे. मग आपण त्याच्याविषयी रागराग करण्यात पॉइंट नाहीये. तो फोटोग्राफरच्या डोक्यावर पाय का देतोय, त्याने त्याची केलेली डेव्हलपमेंट आहे. झेरॉक्सचं मेकॅनिकल काम करणारा एखादा नॉर्मल ज्याला डोक्याचा वापर करायचा नाहीये म्हणून मी इथे शब्द वापरतोय विंडो का शब्द प्लीज निगेटिव्ह अँगलने घेऊ नका. म्हणजे विंडोकासारखं काम ज्याला करून चालून ज्याचं चांगलं चाललेलं आहे, व्यवस्थित एखादी तो मस्तपैकी अल्टो घेऊन छान फिरतोय, तो माणूस जर शिफ्ट होतोय आयकार्ड मध्ये कारण त्याला कळलंय याच्यात टेक्निकल काहीच नाहीये, तर मग मी फोटोग्राफर मला हे किती दिवस काम करणार आहे, मग मला अजून पुढे गेलं पाहिजे. आणि मी जाण्याची मानसिकता जर ठेवत नसेल तर मला लोक कामानं ओळखणार नाहीयेत, फक्त नावानं ओळखतील. हा फार मोठा डिफरन्स आहे. चौथा पॉईंट कळला तुम्हाला मला काय म्हणायचं होतं. सो अपडेट युअरसेल्फ रेग्युलरली, मी तर म्हणतो डेली. आणि मग डेली साठी काय, आता तुम्ही म्हणाल मगाशी सर तुम्ही तर म्हणाले होते डेली अपडेट होण्यासाठी तुम्ही इंटरनेट वापरू नका. आत्ताच तर म्हणले तुम्ही तासाभरापूर्वी, आत्ताच म्हणले तुम्ही जास्त रील कुठू नका असं बोलला ना तुम्ही. मग आता हे कसं काय सांगताय तुम्ही? येस, याच मुद्द्याकडे बरोबर मी आता आणलेलं. तुमच्या आता लक्षात येईल एक गोष्ट की ज्या वेळेला तुम्हाला इंटरनेट जर तुम्हाला वापर कमी करायचा असेल आणि जर
जर तुम्हाला स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे, तर वाचायला पाहिजे. मला खरं सांगा, किती फोटोग्राफर्स स्वतः दिवसभरात मी वाचण्यासाठी 1 तास देणार आहे असं म्हणून वाचायला बसतात? असे किती फोटोग्राफर्स आहेत प्लीज सांगा. 1 तास, एकच माणूस दिसतोय, मागे एक दिसतोय, दोन माणसांनी हात वर केले. इथे जवळपास 150 माणसं आहेत. 150 मधून 2 माणसांनी हात वर केले की जो मी वाचनासाठी 1 तास देतो दिवसभरात. मला असं वाटतं ही अतिशय महत्वाची गोष्ट जी पूर्वीपासून चाललेली आहे. त्या ट्रकच्या मागे पण लिहिलेलं असायचं बघा, वाचाल तर वाचाल, पण ते ट्रक ड्रायव्हरच्या मागे लिहिलेलं असतं. ट्रक ड्रायव्हर पुढे बघून चालतो, त्याच्यामुळे तो ट्रकच चालवत बसतो आणि मागे येणारे कारमधले ते वाचतात. हीच तर गंमत आहे ना. वाचन कमी झाल्यामुळे, वाचनामुळे होणारे मेजर प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल की सर आम्हाला अजून फोटोग्राफीचं काहीतरी सांगा की. अरे ते फोटोग्राफीचं तुम्हाला युट्यूब वरती पण मिळेल. तुम्हाला ते फोटोग्राफीचे काहीतरी घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टी आहेत ना, वेडिंग कसे करावे, वेडिंग मध्ये कुठले लेन्सेस वापरावे, गुळगुळीत असं चिरत लावून गुळगुळीत झालेली पेस्ट खायला कंटाळा आलेला आहे. आता ऐकायला पण कंटाळा आलाय लोकांना. नका त्याच्यात पडू. मी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या, बिकॉज मी ग्रासरूट लेवलला तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही म्हणाल की वाचनाचा काय संबंध आहे. लेट मी एक्सप्लेन वन थिंग ओनली. तुम्हाला एका सेकंदात कुठल्याही स्क्रीनवर काही न दाखवता कळून जाईल की मला काय म्हणायचं आहे. बघा आता, समजा तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला एक फोटोग्राफ करायचा आहे आणि तुम्हाला विषय दिलेला आहे एन्शियंट कुठली पण तुम्ही करा आणि शूट करा. तुम्हाला कर्ण रिव्हील करायचा आहे समजा, किंवा कर्ण शूटही नाही करायचं आहे. चला, तुम्ही मृत्युंजय वाचलं आहे कोणी? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मृत्युंजय वाचलं. ग्रेट, छान. मृत्युंजय वाचत असताना कर्णाचं कॅरेक्टर उभं केलेलं आहे. हे खूप महत्वाचा 5वा टॉपिक समजून सांगतोय, नीट लक्ष द्या प्लीज. जरी मध्ये खडखड आवाज येत असते तरी सुद्धा ते काहीतरी येत असावेत, त्या खडखडकडे लक्ष देऊ नका. रिअली सॉरी फॉर दॅट, काय जवळ असेल त्याच्यासाठी. पण असं नाही तर काय तुम्हाला टेन्शन घेऊ नको, सावकाश तुझं काय चालू धावत थोडं तुम्ही काय आणायला जाऊ नको. माझा आवाज जातो आता मध्ये थोडं बॅकग्राऊंड म्युझिक समजू आम्ही दूध असं बॅकग्राऊंड. तर एक लक्षात घ्या, आता इंटू लर्निंग फेज, मी वाचनाच्या मूड मध्ये गेल्यानंतर, वाचायला बसल्यानंतर तुम्ही वाचतच असता. पहिली मोठी उपलब्धी फोटोग्राफरसाठीची ती कोणाची? वाचताना फक्त वाचतो आपण, वाचताना टीव्ही नाही बघत, वाचताना बोलत नाही फोनवर, बरोबर? वाचताना भाजी घेत नाही, वाचताना शेजाऱ्यांची भांडत नाही, वाचताना फक्त वाचतोच आपण. आता याचा प्रचंड म्हणतो गोष्ट एक तर तिसरी क मधली इतकी सोपी गोष्ट आहे, पण आपण सोपीच गोष्ट सोडून कठीणच्या मागे उगाच पडत बसतो दिवसभर. बघा किती सोपी गोष्ट आहे. जेव्हा वाचता तेव्हा काय होतं नाही का, तो प्रसंग आहे. आता समजा कर्ण तुम्ही बाकीच्यांनी वाचणार असेल तरी ऐकलेला तरी नक्कीच आहे. मग ती कवच कुंडल होती त्याला छान, त्याने त्याच्या अंगात असं तेज येत होतं, कुंतीपुत्र होता, सुतपुत्र होता, त्याच्या अंगामध्ये धैर्य होतं, बलवान होता, राजबिंडा होता, सगळ्या 5 पांडवांपेक्षा उठून दिसणारी पर्सनॅलिटी होती, उंचा पोरा होता. एखादा बॉडी बिल्डरची जशी पर्सनॅलिटी असेल तशी त्याची पर्सनॅलिटीचं वर्णन केलेलं आहे. प्लस तेज प्लस कवच कुंडल होते, अभेद्य असं त्याचं शरीर होतं. आणि मग त्यावेळेला जेव्हा तो तपश्चर्या करत होता त्यावेळेला त्याच्या मांडीमध्ये एक भुंगा येऊन चावत होता त्याला, आणि त्याच्यातून रक्ताची धार निघालेली होती असं वर्णन केलेलं आहे मृत्युंजयमध्ये. आणि मग ते वर्णन करत असताना तो मृत्युंजयमध्ये त्या वर्णनामध्ये ती धार येते, तरी कर्ण निश्चलासारखा बसलेला आहे. कारण तो कोण आहे? तो वॉरियर आहे, तो क्षत्रिय आहे. क्षत्रियामध्ये ते सामर्थ्य आहे की तो ते सहन करू शकतो. हे सांगण्याचा बरोबर सुंदर उपचार त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे लेखकाकडून. आणि त्याच्यामध्ये तरी सुद्धा तो स्थिर आहे. हे जेव्हा सगळं आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कर्ण कसा निश्चल असेल, भुंगा कसं त्याची मांडी पोखरत असेल, तो असं साधनेला बसलाय तरी हलत नाहीये कसं, आणि तो रक्ताचा पाठ कसा वाहत असेल ह्याचं चित्र डोळ्यासमोर आपलं येतं की नाही? आता आलं ना तुमच्या डोळ्यासमोर? हा पार्ट 1 कट टू पार्ट 2 लक्षात घ्या. आता तुम्ही
सगळ्यांनी जे.के. रॉलिंग माहिती तुम्हाला? जे.के. रॉलिंग कोण आहे? हॅरी पॉटरची आई, जन्मदाती. हॅरी पॉटर हे जे कॅरेक्टर जिनं जन्माला घातलं ती कोण आहे? जे.के. रॉलिंग. ही जे.के. रॉलिंग एका घरात अशी गच्चूप टेबल खुर्ची घेऊन बसून असं अंधाऱ्या ठिकाणी नॉर्मल जरासा प्रकाशाचं लिहत बसली एक दिवशी. आणि हिनं जे कॅरेक्टर जन्माला घातलं त्याचं नाव होतं हॅरी पॉटर. मग अनेक प्रकाशकांनी तिला हाकलून दिलं, काय तू काय बावळतेस, तू काय लिहितेच लिहिलं असं उडवून लावलं. आणि नंतर एका प्रकाशकानं ते जेव्हा पब्लिश केलं ते असं काही पब्लिश झालं की सगळेचे सगळे हॅरी पॉटरचे एपिसोड्स अशा रात्रीत खपून करोडपतींची बाब झाली. ती एका रात्रीत ती मिलियनर झाली. अख्खं जग जे.के. रॉलिंगला ओळखायला गेले एवढं तिच्या लेखणीमध्ये ताकद होती. त्याच्यानंतर त्याच्यावरती मूवीज बनवल्या गेल्या आणि ते सगळ्या ब्लॉकबस्टर ठरल्या. आणि घराघरात तो झाडू घेऊन जाणारा हॅरी पॉटर आणि त्याचं ते कॅरेक्टर, आणि मग तो भिंतीतून तिकडे जातो आणि मग ते सगळं सगळ्यांना आठवतंय. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, पहिला कट दुसरा कट त्याच्यामध्ये ना लेखकानं त्याने करणं बघितलेला होता, ना हिनं हॅरी पॉटर नावाच्या कुठल्या प्राण्याला भेटलेली होती. हे सगळं व्हिज्युअलायझेशन होतं ना. व्हिज्युअल जर स्ट्रॉंग असेल तर ते वाचनामुळे स्ट्रॉंग होतं. आणि व्हिज्युअल स्ट्रॉंग तो माणूस ते व्हिज्युअल उतरवू शकतो. म्हणजे कुठलीही कल्पना ही सत्यावरती आधारित असते आणि सत्य हे कल्पनेवरती आधारित असतं. या जर दोन गोष्टी, एकाच नाण्याच्या दोन जर बाजू आहेत तर आपण वाचण्यामुळे आपली व्हिज्युअलायझेशन शक्ती वाढते. आता व्हिज्युअलायझेशन शक्ती वाढते म्हणजे काय? जसं आत्ताच दोन उदाहरणं दिली की तो कुठूनही कसाही प्रवास करणारा आणि अद्भुत विस्मयचकित करणाऱ्या जगामध्ये फिरणारा हॅरी पॉटर जेव्हा आपण बघतोय, तो हॅरी पॉटर आपल्या नसा नसा धिंगला येतात. बघा हॅरी पॉटरचा कुठलाही पिक्चर, ती हलणारी झाडं, ती भूतं, अमुक तमुक आपल्या डोक्यात थैमान घालतात की नाही? हे नसताना अस्तित्वात का आले रे भावांना, माझ्या फोटोग्राफर भावांना अस्तित्वात एका जागी बसून लिहिलेलं होतं. सारस्वत, सरस्वतीचा वरदहस्त असलेली व्यक्ती आहे ती, जी कोणी जे.के. रॉलिंग असेल किंवा अजून कोणी असेल. मग त्यांनी लिहिलेलं जर आपण वाचलं तर आपण व्हिज्युअलाइज करत सुटतो, त्या दिशेनं जातो. लहानपणी आपली आजी आपल्याला गोष्ट सांगायची, पुढे एका काळी असं एक सुंदर टुमदार गाव होतं, त्या गावात झुळझुळ वाहणारी नदी होती, तिथं छान असा बगीचा फुललेला होता, त्याच्या मागे डोंगर, त्याच्यात धुकं होतं, तिथे दोन बगळे एकमेकांची पूजन करत होते, पक्षी मस्तपैकी छान विहार करत होते आणि त्या ठिकाणी एक साधू बसलेले होते. झालं आमचं बारकं पिल्लू होतं ना, ते आजी जसं सांगते तसं फॉलो करत करत जायचं त्याला आणि त्याची व्हिज्युअलायझेशन कपॅसिटी वाढवायची आणि म्हणून ती गोष्ट अशी त्याच्या मनात फिरायची आणि त्याला असं वाटायचं अरे वा. तेव्हा टीव्ही नव्हता, तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, तेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा फक्त आजी होती. आजी तेव्हा पण आणि आजी पण आता पण आहे, पण आताची आजी इंस्टाग्राम मध्ये असते. टेक्नॉलॉजी आणि आजी दोन्ही मध्ये जी सेमच आहे. आताची आजी वेगळी आजी आहे, त्यावेळेची आजी अजूनही आजी दोन गोष्टी सांगणाऱ्या आजी नातवालाच वेळ नाही. ऐकून दिलं आजी म्हणणार मी कसं काय सांगू तुला, वैगुणच घेत नाही माझं, काय तू इंस्टाग्राम मध्ये नेलेलं आहे, मी का तुला सांगत बसू काही. मग हे जे गो थ्रू होणं आहे ना, याच्यासाठी तुम्हाला वाचलं पाहिजे. आणि फोटोग्राफरला नवीन आयडिया जर यायला पाहिजे तर त्याची व्हिज्युअलायझेशन कपॅसिटी प्रचंड वाढली पाहिजे. आणि व्हिज्युअलायझेशन कपॅसिटी जर वाढली पाहिजे तर त्याने वाचत असताना प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता जर आपण वाचायला चालू केलं की ती गोष्ट आपण आपला मेंदू तयार करतो आणि मागे पाठवतो, पुढची घटना, पुढची घटना, पुढची घटना, पुढचं वातावरण, पुढचा लाईट, पुढचं कॅरेक्टर, त्याचे एक्सप्रेशन चाललंय. आपण असं वाटतं की त्या मूवी मध्ये चाललंय, बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी आपण जर हरवल्या आणि केल्याच नाही तर मेंदूला जे आपण चांगलं तब्येत ठेवण्यासाठी काय करतो, व्यायाम करतो, चांगलं खातो, वेळेत झोपतो. मेंदूचं काय, मेंदूला जर तुमच्या चांगली एक्सरसाइज पाहिजे असेल माझ्या मित्रांनो तर तुम्हाला वाचलं पाहिजे. आणि जेव्हा वाचाल तेव्हा तुमचा मेंदू त्याच्यातून गो थ्रू करतो प्रॉपर आणि मग व्हिज्युअलायझेशन जन्माला येतं. आणि जेवढं चांगलं व्हिज्युअलायझेशन तेव्हा तुमचं चांगलं कॉन्सेप्ट सुचणार आहे फोटोग्राफीसाठी. आणि कॉन्सेप्च्युअल फोटोग्राफी जो करतो आता त्यालाच जग करतोय आणि तो म्हणतो मी देईन तो रेट, तू घेणार असेल तरी नाही तर चांग दुसरं द्यायला माझ्यासाठी. बाकीचे सगळे येऊन स्टक होत आहेत एका कुठेतरी एकामेकाला चावाचावी करणाऱ्या एका जागेमध्ये. पटतंय मी काय म्हणतोय? याच्यासाठी मित्रांनो
मी मनापासून तुम्हाला हात जोडून सांगेन की अजूनही वेळ नाही वाया गेलेली. फॉर अ न्यू इंटरेस्टिंग ब्रँड न्यू कॉन्सेप्ट यू मस्ट रीड. तुम्ही वाचा, तुम्हाला सॉलिड आयडिया सुचतील. वाचल्या तर सुचणार आहे. एखादी मूवी बघत असताना, एखादं प्रदर्शन बघत असताना आपण कसं बघितलं पाहिजे. आपण बऱ्याचदा ती फार मेजर चूक करतो. आपण फोटोग्राफीचं प्रदर्शन बघायला जातो सर, आणि कसं प्रदर्शन बघतो, हा ओके मध्येच फोन येतो, म्हणजे आपण दुसरंच काहीतरी करतो, हा हे झाले बघू, इथून बघूया, तसं करतो, तिथून बाहेर जातो निघून. जाऊ नका एक्झिबिशन बघायला प्लीज, जाऊ नका. मी माझे एक्झिबिशन जेव्हा असतात तेव्हा अशी पाटी लिहितो. तुम्ही म्हणा तुम्ही पुणेरी आहात, पाट्याच लिहिता. लिहायची वेळ येते. मोबाईल घेऊन फिरत फिरत एक्झिबिशन बघणाऱ्यांनी कृपया आपला वेळ वाया घालवू नये अशी फटफटीत पाटी लावतो मी. गरजेची गोष्ट आहे. म्हणजे तो फोटोग्राफर मेला इथे 3-4 वर्ष त्याने डोक्याची मंडई केली, अनेक गोष्टी सहन केल्या, त्याच्यातून त्याने 5-6 हजार फोटोग्राफ मधून तुमच्यासमोर 50 मांडले. त्याने जीव जाईपर्यंत त्याच्या एन्लार्जमेंट केले, त्याच्यासाठी गॅलरीचं भाडं भरले, प्रेस कॉन्फरन्स घेतले, दुनियाभराच्या गोष्टी केल्या, आणि एवढं करून तो म्हणतोय की मला रसीद मिळाले पाहिजे म्हणून तो काहीतरी तुमच्यासमोर मांडते. आणि तुम्ही असं बघत 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 गेला बाहेर. का धडधडीत इन्सल्ट करता, येऊ नका अशी पाठी लिहितो. माझं प्रेयसीच्या एक्झिबिशनला असे दर्दी लोक आलेले होते, म्हणजे हाईट झाली फोटोग्राफी एक्झिबिशनला. इट वॉज नॉट ट्रेड फेअर. ट्रेड फेअरला खूप गर्दी असते, गर्दी नसतात, ट्रेड फेअरला गर्दी असते. परचेस करणं वेगळं आणि रसास्वाद घेणं वेगळं. कलेचा रसास्वाद घेणं, चित्रावलोकन म्हणतात त्याला मराठीमध्ये, चित्रावलोकन, चित्राचा अभ्यास कसा करावा हे जर समजून घेतलं माझ्या फोटोग्राफरनं, तर फोटोग्राफरमध्ये खाडकन आमूलाग्र बदल घडेल. असा झापदीशी तो एकदम आयक्यू लेवल त्याचा एकदम खाडकन कुठल्याकडे जाऊन तोच हे काम करेल, त्याला लोक मानायला लागतील, कारण आज त्याचीच कमतरता आहे. मी कोणाचं फोटोग्राफीचं जर एक्झिबिशनला बघायला जायचं म्हटल्यावर मला कमीपणा वाटतो. मी पण फोटोग्राफर आहे, मी का जाऊ त्याचं बघायला, ते वेगळे भाले का सांगतो विषय. मी येतो, मी तिथंच, त्याला काही विचारायला वाटणार नाही, जे येतील ते आपले म्हणून झाले. पण माझी अधोगती झाली, कारण एवढे वर्ष काम करून ज्याने काहीतरी उत्तम कलाकृती सादर केली आहे ती मला फुकट बघायला मिळते, आणि ती मी इग्नोर केली. तर माझ्यासारखा कपाळकरंटा मीच, दुसरा कोणीच नाहीये. पटतंय मी काय म्हणतोय. आणि याच्यासाठी कंपल्सरी एक्झिबिशन कुठेही लागू दे मित्रांनो. हाय बाजूला ठेवा, सगळं पोराचा वाढदिवस बाजूला ठेवा, स्वतःचा बायकोचा वाढदिवस बाजूला ठेवा, दुसऱ्या दिवशी करू म्हणूया, पण प्रदर्शन जाऊन पहिलं बघूया. कारण प्रदर्शन म्हणजे सार असतं, अभ्यास आणि प्रगटावेचं सार असतं. ते एवढं काम केलेलं, एवढं बघितलेलं आहे, आणि त्याला एका ठिकाणी आणून ठेवलेले आहे, आणि ते बघणं म्हणजे एवढा आनंद आपल्यासाठी. ती पंढरीची वारी आहे मित्रांनो, 360 डिग्री अनुभव असतो आपल्यासाठी तो फार सुंदर. आणि आपण त्याला साथ मारायची, जायचं नाही प्रदर्शन बघायला. नाशिक मध्ये किती आर्ट गॅलरी आहेत रे, आर्ट गॅलरी किती आहेत नाशिक मध्ये? 4-5 आर्ट गॅलरी आहेत. क्या बात आहे, खूप छान, फार सुंदर. मी तर तुमच्या सगळ्यांना सांगेन की जेव्हा जेव्हा फोटोग्राफी किंवा पेंटिंगचं एक्झिबिशन आर्ट गॅलरी म्हणून चालू असेल ना दादांनो, तेव्हा प्लीज जा आणि ते बघा. तुम्हाला काही दुसरं करायची गरज नाही. समृद्ध विचारानं एकदम तयार झालेला एखादा सुंदर आर्टिस्ट तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे. असा रेडीमेड डायरेक्टली शोधायचीच गरज नाही. आपण काय होतो, शोधतो ना या लोकांना सगळ्यांना, असं हा मला शिकविल का, तो मला शिकविल का, त्याचं काम मला तो दाखविल का. 50 गोष्टीत फसतो की नाही आपण. हे प्रश्नच संपेल ना, डायरेक्ट रेडीमेड मिळाला आहे, तो तिथे उभा आहे, जा त्याला भेटा, त्याची वेळ ठरवा, त्याचं चित्र बघा, आणि तू कसं कसं केलंस बाबा, 8 दिवस त्याचा रोज फील करा, त्याला सोडूच नका. तुम्हाला 1 वर्षाचा डिप्लोमा केल्याचा अनुभव 8 दिवसात मिळून जाईल, तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट. त्याला सांगितलं बाबा तू कधी वेळ आहे तुम्हाला सांग, रात्री 12 वाजता ओके येतो मी, उद्या नाही वेळ नको, पुढच्या आठवड्यात येतो मी. 8 सेशन्स लिहिल्यावर फक्त थांबतो, तो जनरल गप्पा मारतो, कॉफी प्यायला भेटत जाऊ, संपला विषय. तुम्ही 1 वर्षाच्या डिप्लोमाचं नॉलेज ते 8 दिवसात कमवणार, पैसे न उठवता. पण आपण नाही करत, त्याला मोठा होईल ना, मी त्याला डिमांड का देऊ. या मानसिकतेमध्ये आपण राहतोय, आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यातून कट ऑफ होत आहेत. फार सुंदर आयुष्य आहे भावांनो, फार कमी दिवस असतात आपल्याकडे. हा क्षण माझा आहे, पुढचा क्षण माहित नाही मला काय आहे माझ्यासाठी सुद्धा. आपण बघतोय सगळ्या गोष्टी. या
फोटोग्राफीच्या रंगमंचावरचा पडदा कधी पडेल आणि आपली कधी एक्झिट होईल काय माहित नाहीये. सो माझं एकच सगळ्यांना म्हणणं आहे की मॅक्स टू मॅक्स एकच काम करा, मला सगळे आवाज एवढाच काही काढले आम्हाला असं थोडंसं करत आहे जे जो की प्रेशर घेऊ नको, मला असं सवय मध्ये मध्ये. ओके ओके चालेल, हे नको का ओके ओके या वाचनानं व्हिज्युअलायझर बनतो. आता हाच 5वा मुद्दा मी थोडा रिव्हील करतोय, अगदी 2 मिनिटात संपवतो. पण बघा व्हिज्युअलायझर म्हणजे कोण? ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना? माहिती थोडा बास दिला तरी चालेल थोडासा आता पर्यंतच्या. तर ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये फोटोग्राफर जेवढं कमवतोय तेवढं तो नॉर्मल ठिकाणी कमवत नाही. ऍड एजन्सीला जेव्हा त्याचे फोटोग्राफ जात असतात कम्प्लिटली, तेव्हा तो 2 आणि 4 फोटोचे 30-30, 40-40, 50-50 लाख रुपये घेतो. 2 आणि 3 फोटोचे, 4-5 फोटोचे. आणि वेळेस तेवढे पैसे कमवल्या त्याला प्रचंड मेहनत करायला लागते. आपण मेहनतीतून पुढे जाणार आहे की आपण इंटलेक्च्युअल लेवलवरती पुढे जाऊन कमी कामात जास्त पैसे पाहिजेत की बरोबर करून मग येणारे पैसे काढायचे? कधीतरी तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. बरोबर आहे मी म्हणतोय पटतंय? मरमर करून पैसे काढायचे, कमवायचे, त्याचे दिवस आता संपलेले आहेत. इंटलेक्च्युअल लेवलला कमी, म्हणून मी तुम्हाला खूप सारी उदाहरणं देणार आहे आणि त्याच्याचकडे खूप वेगळ्या पद्धतीनं फोटोग्राफीमध्ये कसे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता, त्यासाठी क्लायंट सर्च कसा करायचा याच्याविषयी पण मी आता तुम्हाला बोलणार आहे, मी तुझ्याकडे येणार आहे. पण व्हिज्युअलायझर हा विषय कम्प्लीट करतो. व्हिज्युअलायझर हा बादशाह असतो अख्ख्या जाहिरात संस्थेतला. आता पारंपरिक पद्धतीनं फोटोग्राफी करणाऱ्या सगळ्यांना मला एक सांगणं आहे, किंवा जे माझे मित्र फोटोग्राफीमध्ये येत आहेत त्या सगळ्यांनाच एक गोष्ट सांगणं आहे की मला एक सांगा की असं एक प्रॉडक्ट मला सांगा, सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत असं एक प्रॉडक्ट मला सजेस्ट करा तुम्ही. तू सजेस्ट केलंस तरी चालेल की ज्या प्रॉडक्टला ऍडव्हर्टाइजची गरज नाही तरी सुद्धा मी ते घेतोय. उठल्या पहिलं काय करतो आपण? ब्रश करतो. हा राईट. मला सांग, 2 मिनिटं उभी राहा. मला एक गोष्ट सांग, तू मॉल मध्ये जातेस किंवा तुझ्या ग्रॉसरीच्या दुकानात जातेस आणि तिथे त्यांना सांगतेस, तू फोटोग्राफीमध्ये आहेस ना, मला सांग, मी तुम्हाला महत्व सांगतोय, लक्षात घ्या. टॉपिक नंबर 6 चालू झालेला आहे, नीट लक्ष द्या. तू ब्रश घ्यायला गेलेली आहेस, दुकानदाराला काय सांगतेस? ब्रश घ्या. कसं सांगतेस दुकानदाराला? जर डीमार्ट मध्ये गेली किंवा मेट्रो मध्ये गेली मी स्वतः घेणार. तू घेणार आहेस. तुझ्यापर्यंत तू तिथे पिक करेपर्यंतची प्रोसेस आहे. ब्रश उचलला, तुझ्या मेंदूला तुला काय सिग्नल दिले? स्पेसिफिक ब्रश घ्यायला सांगितलंय ना. नाव युअर ऑन द पॉइंट. आता मला सांग, तू दुकानदाराकडे गेलीस, त्याला तू काय सांगते? तोंडच धुवायचंय, कुठला पण दे सांगतेस? नाही, स्पेसिफिक सांगतेस. कोलगेट दे, सॉफ्ट ब्रिजर वाला दे, असं करणारा तो काहीतरी असतो, तुझी मांडी घालते तो, बरोबर आहे? असं काहीतरी सांगतेस ना, किंवा मला त्याची ग्रिप चांगली असते. असं काय तुला 10 जणांची तोंड धुवायची नाही, तुझं धुवायचं. पण तरी सुद्धा तू काय सांगतेस की मला स्पेसिफिक द्या. स्पेसिफिक म्हणजे कोण आलं? ब्रँड. ब्रँड कशामुळे कळला? ऍडव्हर्टाइजमुळे कळला. ऍडव्हर्टाइज कशामुळे कळली? फोटोग्राफमुळे कळली. कळलं? Yes, thank you for clapping. Thank you for appreciation. Thank you so much. आता मला एक गोष्ट सांग, आपण सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत n नंबर ऑफ सर्व्हिसेस घेत असतो. n नंबर ऑफ सर्व्हिसेस, n नंबर ऑफ प्रोडक्ट यूज करतो. इकडून तिकडे जायचंय, ओला आली,
इकडून तिकडे जायचंय, अमुकने जाऊ, मेट्रोनं जाऊ, अमुक मला हवंय मी हे घेणार आहे, कुर्ता घ्यायचा आहे मी स्पेसिफिकच जाईन, मी मेशोवरूनच मागवेन, मी अमुकच दुकानात आहे, मी झुडिओमध्ये जाऊन मला रिजनेबलमध्ये शर्ट चांगले मिळतात मी ते जाईन. हे कशामुळे झालं? ॲडव्हर्टाईजमुळे झालं. आणि असा एक ॲडव्हर्टाईज मला सांगा की ज्याच्यामध्ये आत्ताच्या दिवसांमध्ये म्हणजे फोटोग्राफी प्रकारामध्ये, ॲडव्हर्टायझिंग प्रकारामध्ये सॉरी, टायपोग्राफिक ॲडव्हर्टायझिंग, इलस्ट्रेटिव्ह ॲडव्हर्टायझिंग आणि फोटोग्राफिक ॲडव्हर्टायझिंग असे 3 प्रामुख्याने प्रकार पडतात. पण या 3 प्रकारांमध्ये आता टायपोग्राफी किंवा कॅलिग्राफी बेस्ड ॲडव्हर्टाइजचं जे ओव्हरऑल पर्सेंटेज जर तुम्ही काढलं या जगातलं आत्ताच्या, तर ते 0.5%पेक्षाही कमी आहे. इलस्ट्रेटिव्ह ॲडव्हर्टायझिंग हा विषय आता संपलेला आहे, कम्प्लिटली संपलेला आहे. मला तुम्ही एक ॲडव्हर्टाइज रिसेंटली दाखवा ज्याच्यामध्ये हँड इलस्ट्रेशन करून ती जाहिरात केलेली आहे. संपलंय ते क्षेत्र. म्हणजे बघा, एका मोठ्या क्षेत्राचा उदय पण आपण बघितलाय याच कालखंडामध्ये आयुष्याच्या, आणि याच खंडामध्ये कष्ट पण बघितलाय. त्याचं भयानक गोष्ट आहे, फार भयानक आहे. आणि राहिले कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांसाठी खूप भारी गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे फोटोग्राफी बेस्ड ॲडव्हर्टाइज. तुम्ही बिल्डरची जाहिरात घ्या त्याच्यात फोटोग्राफ आहे, तुम्ही रेझरची जाहिरात घ्या त्याच्यात एक फोटोग्राफ आहे. रेझरची जाहिरात असेल, जर समजा शेविंग किटची जाहिरात असेल त्याच्यामध्ये सुद्धा फिमेल मॉडेल आहे. आता ती बिचारी गाडी करत जरी गेली तरी तिला घेतलेलं त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंगच्या नॉर्म्स प्रमाणे ॲडव्हर्टाइज करतोय. आता मी व्हिज्युअलायझरकडे पण येणार आहे, तुम्हाला आता कनेक्ट येतोय. पॉईंट नंबर हा जो 6 चालू आहे खूप नीट लक्षात घ्या. आपण जे करतोय ना त्याच्यामधला मेजर मिस्टेक असा आहे की मला रोज जे काही लागतंय त्याच्यासाठी मी जी सर्व्हिस रोज घेतोय. म्हणजे उदाहरणार्थ मला इथून उठून गोव्याला जायचंय तोंड घेऊन, 2 दिवस जीवाचा गोवा करून येतो. चल नाशिक टू गोवा, तुम्ही काय करताय? रेड बस अमुक सर्च करतोय. रेड बस मध्ये गेल्यानंतर कुठेही जा, तुम्ही कशातही जा, एनी ट्रॅव्हल एजन्सी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला रात्री बसायचंय, सकाळी गोव्याला पोहोचायचं, एवढंच काही ते काम आहे. तुमचं 9 वाजता गोव्याला पोहोचतात, संध्याकाळी तुमची 6-6:30 बस सुटणार, राईट सर? एवढ्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण बसनं जाऊन उतरून नंतर हॉटेलमध्येच राहणार आहे. पण तुम्ही काय बघता? तुम्ही गॅलरीमध्ये जाता आणि जी एसी स्लीपर बस आहे तिची केबिन बघता. बघतो की आपण ते जाऊन बघतो, हा म्हणजे मला ना रात्री निवांत वाटतं, मी एसी स्लीपरनं चालू. मग पर्पलची काय कशी आहे, पर्सनल ट्रॅव्हल्सची कशी आहे, ओके पावलूची कशी आहे, लक्ष्मी ट्रॅव्हल्सची कशी आहे, अजून कोणाची कशी आहे, सगळ्यांच्या केबिन आपण सर्च करतो. आणि काय चांगला नावावर करून घ्यायचा का? एक रात्रीचा वेळ आहे फक्त, त्याच्यात इथं झोपणार निम्मे न झोपलेल्या अवस्थेत गोव्यात उतरणार, आपलं उतरून राहणार उतरणार काय झालं. मग तरी सुद्धा ती केबिन मधली पिलो कशी आहे, त्याच्यामध्ये रंगसंगती कशी आहे, त्याच्यामध्ये लाईट्स कसे लावलेले आहेत, त्याच्यामध्ये कर्टन कसे टाकलेले आहेत, ते पांढरं आहे का काय. आता त्या फोटोग्राफ मध्ये ते किती दिवस धुतलेलं नाही हे माहित नाहीये मला, तरी पण जाऊन ते बघतोय. कारण आपण सगळे फोटो पाहिला बघतोय, म्हणजे सर्व्हिस घेताना पण आपण फोटोज बघतोय, प्रॉडक्ट घेताना पण फोटोज बघतोय. मग टूथपेस्ट पासून विमानापर्यंत जो चॉईस आपल्याला दिवसभर करावा लागतोय. रेस्टॉरंट मध्ये सुद्धा जात असताना तुम्ही ऑनलाईन ऑर्डर जर करणार असाल तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर बघत असाल तर तुम्ही असं बघता, आणि तिथे जर तुम्हाला इंटरेस्टिंग असं जर चिली टोस्ट दिसला तर तुम्ही चिली टोस्ट मागवला, कारण तो फोटो काढून इथं रजिस्टर होतो. तुमच्या आजूबाजूला त्याला जे विकायचे ते बरोबर डिस्प्ले करतो आणि त्याची इमेज तुमच्यापर्यंत धाडकन आपटते आणि मेंदू सांगतो तुमचा चिली टोस्ट घे. म्हणजे इमेजचा सबकॉन्शियस माइंड वरती तुमचा प्रचंड परिणाम होत असतो भावांनो, इतका की त्याला नादच नाही करायचा. मग जर हे मला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जाहिरात प्रकारामध्ये आणि फोटोग्राफीच्या अन्य जॉनरमध्ये मी जर काम करायचं ठरवलं तर माझ्यासाठी समुद्र आहे राव, समुद्र आहे. कारण जगात असं प्रॉडक्ट नाही, जगात असा माणूस नाही की ज्याला जाहिरातीची गरज नाही, जगात अशी सर्व्हिस नाही ज्याला जाहिरातीची गरज नाही. आणि जगात कसा काय जाहिरातीला फोटोग्राफ टाकतोय, म्हणजे फोटोग्राफी मला लागणारे अशी क्षेत्र अतिप्रचंड आहे ज्याच्यात मी सलग 10 जन्म काम केलं तरी संपणार नाहीये. मग एवढं माहिती असून मी फंक्शन फोटोग्राफी आणि वेडिंग फोटोग्राफीच डोकं का होतोय. म्हटलं की काय म्हणतोय आपण जे स्टक होतो ना ते तिथे होतो
आपल्यालाच माहिती आहेत आपल्या प्रश्नांची उत्तरं, पण आपण फक्त डेअरिंग करत नाही. हा प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये. तर बरोबर सांगतोय, कारण आपण डेअरिंग करताना कमी पडतोय. आणि डेअरिंग करताना कमी पडतोय म्हणजे होतंय काय, नक्की असं होतं की मग मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीकडे कसा जाऊ, आणि म्हणून सांगतोय रोज क्रिएटिव्ह काम करा. कारण जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग एजन्सीच्या दरवाज्यात जाऊन उभे राहा, जेव्हा तुम्ही स्वतः डिजिटल मार्केटर स्वतः व्हाल, आज अशा दिवसांमध्ये आपण वावरतोय, अशा दिवसांमध्ये आपले जन्म झालेले, अशा कालखंडातून आपण चाललोय 2024 मध्ये. आज प्रत्येक फोटोग्राफर हा एडिटर नसला तरी चालेल. एक वेळ म्हणजे ऍक्च्युली 99% तो एडिटर चांगला स्वतः हवाच हवा. त्याला दुसऱ्याच्या दरवाज्यात जायला लागलंच नाही पाहिजे. कारण ऍब्सोल्युटली नेक्स्ट लेवलचं एडिटिंगचं स्किल पाहिजेच. मग ते कुठल्याही पद्धतीचं असू दे, डिझायनिंग आणि ऍडव्हर्टायझिंग एडिटिंगचं स्किल त्याच्याकडे पाहिजेच. असे दिवस आहेत. जर ते मला जमत नसेल तर मी माझ्या आयुष्याकडून खूप चांगली अपेक्षा ठेवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं मी तुम्हाला इथे बॉन्ड पेपरवर लिहून देतो. आणि नाण्याची दुसरी बाजू असं सांगते की मला कंपल्सरी डिजिटल मार्केटिंग कोळून पिता आलं पाहिजे. ही फोटोग्राफरची काळाची गरज आहे भावांनो. त्याचं कारण असं आहे की मीच तो निर्माता, मीच त्याचं एडिटिंग करणार आणि मीच ते वितरित करणार, मीच जगापर्यंत पोहोचवणार आहे. हे ज्याला जमायला लागलं तो जिथं 1000 रुपये कमवणार आहे तिथे तो 10,000 खेळायला चालू करणार आहे. जो 10,000 मध्ये खेळून असाइनमेंट घेऊन येणार आहे तो लाखात खेळायला लागणार आहे. कारण आज माणसाला वेळ नाही. आपल्या समोर सन्माननीय सर बसलेले आहेत. सरांनी मला सांगावं, सरांचा समजा XYZ बिझनेस आहे. सरांना जर मी एखादी गोष्टीची सर्व्हिस देतोय, समजा सरांचा ट्रान्सपोर्ट हा बिझनेस आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, तर मीच त्यांच्या फोटोग्राफीचं काम बघेन, मीच त्यांना एडिट करून त्यांना सुंदर पद्धतीच्या पोस्ट डिझाईन करेन. आणि मीच असेल की जो सरांचं सगळा सोशल मीडिया मी सांभाळेन आणि डिजिटल मार्केटिंग मीच करेन. सरांना फक्त एकट्याशी संपर्क करायचा आहे. जे काही दिले ते फक्त माझ्याशी. सर म्हणतील चल उद्यापासून काम सुरू कर. एका ऍड एजन्सीकडे जाण्यापेक्षा एका फोटोग्राफरकडे जायला लोक घाबरत नाहीत. ऍड एजन्सीकडे जाताना घाबरतात कारण त्यांना माहिती आहे गलत बिल येणार आहे. मला येणार आहे सांगा, बरोबर आहे. एक सोनार आहे, एक ज्वेलर आहे. त्या ज्वेलरला काय पाहिजे, त्या ज्वेलरला त्याच्याकडे रेग्युलरली दर महिन्याला येणारे नवीन ज्वेलरी शूट करून पाहिजे. आज माझे किती फोटोग्राफर्स इथे आहेत मला तुम्ही सांगा की जे तुम्हीच फोटोग्राफ करा, तुम्हीच नेक्स्ट लेवलचं प्रॉपर एडिट करून घ्या, तुम्हीच त्याचे फ्लायर्स बनवा आणि बनवलेले जे काही फ्लायर्स असतील ते तुम्हीच डिजिटल मार्केटिंग करून त्याला दर महिन्याला 5,000 6,000 हजार लोकांपर्यंत पोहोचवून द्या. त्याचा बदललेला टर्नओव्हर आणि बदललेला फुटफॉल तुम्हाला दिसतोय. डिजिटली प्रूव्हन आहे तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलाय. दूध का दूध, पाणी का पाणी. 2 मिनिटात त्याला समाधान मिळेल की मी ऍड एजन्सीकडे न जाता एका फोटोग्राफरला काम दिलं, त्याने 360 डिग्री माझा बिझनेसच बदलून दिला. आज ही काळाची गरज आहे. वडापाव मला पण आज सोशल मीडिया मार्केटिंग. चायवाला माहिती आहे तुम्हाला, विमानातून फिरतोय, रोज नवीन विमान आहे त्याच्याकडे. समजून घ्या तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. वडापाव खायला, मिसळ खायला लोक लांब जातात. आमच्या पुण्यात शौकीन आहेत, तुमच्याकडे पण शौकीन असतील. 150 किलोमीटर मिसळ खायला जाऊ, 150 किलोमीटर मटण खायला जाऊ. मटण का खात नाही का घरात? नाशिकमध्ये मिळत नाही तरी चाललाय का? त्याच्या अंगावरून पडलंय सोशल मीडियावरून मटण. त्याला कधी जाऊन ते खायलाच झालेलं. अशीच परिस्थिती झालेली. कारण त्याला रोज टेम्पटेशन होतोय, त्याला रोज स्वप्न पाडताय. कारण मी हे राव याच्या फेसबुकवर बघतोय, त्याच्याकडे पण बघतोय, SR मध्ये पण दिसतोय, इकडूनही येतोय, त्याच्या इकडे चालतंय. आणि मग मी मटण नाही खाल्लं तिथे जाऊन मी अपराधी मटण खायला. तर ड्राईव्ह होतोय कारण सोशल मीडिया रूल करतोय तुमच्या डोक्यावरती आता. त्याच्यामुळे ही काळाची गरज नंबर 6च्या पॉइंटला रिव्हील करत असताना मी सांगणार आहे की काहीही कसलेही कोर्सेस करू नका अजिबात. कसले कोर्सेस काही करू नका. शिकण्यासाठी पैसे घालू नका. एकच काम करा, उत्कृष्ट एडिटर बना. तुमच्या पूर्तीप्रमाणे जे जमेल ते सगळं चांगलं करा. काय नाही तर दुनियाभराचे टेम्पलेट्स, दुनियाभराच्या वेबसाईट्स आहेत ते तुम्हाला रेडीमेड प्रचंड मटेरियल फुकट प्रोव्हाइड करतात. नसेल तर तुम्ही पेड सर्व्हिस घ्या तरी परवडेल तुम्हाला. आणि उत्तम डिजिटल मार्केटर बना. ही काळाची गरज आहे. आता कसं ते समजून सांगतो तुम्हाला. समजा
आता एक उदाहरण बघूया, ती जी सर्व्हिस देते, सर्व्हिस इंडस्ट्री काय करते? आता मला क्लायंट कुठून मिळणार म्हणून माझा फोटोग्राफर विमानचे येत असतो. तर साधी गोष्ट सांगतोय यार, तुमच्या शेजारी एक शाळा आहे. पूर्वीच्या काळामध्ये एक शाळा असायची, तिथे इलाज नाही म्हणून लोक जायची, तिथंच बसायची, कारण तिची एक शाळा म्हणून गावात असायची. आता शाळा झाल्या गल्ली गल्ली गावागावात, नर्सरी स्कूलचं पीक आलेलं आहे. आणि अशा वेळेला मग शाळा, किती शाळा काय ऐकची शाळा झाली आपल्या. मग अशा वेळेला या शाळेत जाण्यासाठी शाळांमध्ये कॉम्पिटिशन आहे. याच्यात नर्सरी स्कूल काहीतरी वेगळंच करते, त्याच्यात नर्सरी स्कूल काहीतरी करते. माझा फोटोग्राफर जातो आणि स्नेह संमेलनाचे फोटो काढून आणतो आणि त्याला वाटतं मला आयकार्डचं पण काम मिळालंय, मला त्यांच्या गॅदरिंगचं पण काम मिळालंय, काय ओपन डेचं काम मिळालंय, स्पोर्ट्स डेचं काम मिळालंय. आपण शाळेचं काम करतो भाऊ त्यांच्या. मग आमचा फोटोग्राफर खूपच छान बघून फिरतोय की माझ्याकडे शाळेचं काम आहे. पण मित्रा, तू जे काही करतोयस तुझ्या अपॉर्च्युनिटीच्या 1% करतोयस. त्यांचं अख्खं ऍडव्हर्टायझिंग घेणं ताब्यात, त्यांना थीम्स दे, थेमॅटिक फोटोशूट्स कर त्यांच्या किड्सचे जे काही इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज असतील ते युनिक लेवलला शूट करून घेऊन ये. त्यांचे छोटे छोटे फ्लायर्स बनव, त्यांचे छोटे छोटे रील्स बनव. आणि जेव्हा त्यांच्या ऍडमिशनच्या प्रोसेस असेल त्याच्या आधी 3 महिन्यापासून त्याचा ब्लास्ट करायला चालू कर सोशल मीडियावरती. ब्लास्ट पेड करता येतो. हा ब्लास्ट जर तुम्ही करू शकलात, पेड आहे, डोकं नाही लावायचंय, पेड प्रमोशन करून विषय संपवायचा आहे. रपारप ऍडव्हर्टाइजमुळे लोकांपर्यंत पोहोचायला लागतात आणि एकदा का पोचलं हे की त्यांच्या कन्व्हर्शन्स मध्ये झालेले बदल लगेचच कळतात की कशा तुम्हाला तिथून एन्क्वायरीज हिट व्हायला लागलेल्या. हे सगळं क्लिअर कळतं. कुठल्या एज ग्रुपला दिलेलं आहे, कुठल्या एरियातल्या शाळेला दिलेलं आहे. आता चिंचवडचं पोरग नाशिकला नर्सरी स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला येणार नाही. मग नाशिकला कुठल्या एरियात पोरग शिकलं पाहिजे, त्याला कुठं आणायचंय तेवढ्या एरिया पुरती. बरं कोण आहे, क्रीम ऑडियन्स आहे का? मग आयटीतल्या लोकांना मी टीच करीन. ओके, वयोगट किती आहे, ज्यांची मुलं नर्सरीत जाणार आहेत त्या आयांचं वय किती आहे? 25 ते 35च्या मध्ये आहेत त्या आया. मग त्या एज ग्रुपलाच मी कसं पुश करीन? इतकी टेक्नॉलॉजी छान झालेली आहे आणि हे असं बालपणासारखा खेळ आहे, इतकं इझी करता येते. मी जर या गोष्टी जर करू शकलो तर मी त्यांना सॉलिड लेवलला त्याच्यापर्यंत ग्राहक आणून देईल आणि त्याच्यानंतर मी पर्सेंटेज वरती येईल. तुम्हाला माहित नसेल तर एक गोष्ट सांगतो, फोटोग्राफर कुठे पोहोचलेले आहेत. आज पुण्या मुंबई मध्ये आमच्यासारखे काम करणारे फोटोग्राफर्स हे एका जर बिल्डर लॉबी बरोबर जर बसले तर बिनधास्त बोलतायत, तुझे 10 फ्लॅट विकून देणार, पर्सेंटेज बोलतो. मीच शूट, मीच विज्युअल्स, मीच डिझाईन, मीच प्रमोशन, पर्सेंटेज बोलतो. 80 लाखाचा जर एक फ्लॅट असेल आणि त्याने जर सांगितलं 5% तुझे, विचार करा 100 फ्लॅटची स्कीम आहे, 10 फ्लॅट जरी विकले गेले तर फोटोग्राफर जन्मभर जेवढं कमवत नाही ना तेवढं 2 वर्षात कमवून मोकळं होतोय. कधी करणार माझा फोटोग्राफर हे विचार? बिल्डर बरोबर पर्सेंटेजला बसा, पण माझा फोटोग्राफर जातोय आणि म्हणतोय उद्घाटनाचा नारळ पडणार ना त्या दिवशी जी फोटो काढली म्हणजे आपल्या बिल्डरचं काम आलं. विचार बदला, अख्खा सीनच बदले 360 डिग्री. आज माझे स्टुडंट्स जे आहेत ते अशी डील करायला बसताना बघतो तेव्हा माझी छाती 56 इंचाची होते, मोदींपेक्षाही थोडी जास्त. कारण ती ताकद त्याच्यामध्ये आलेली आहे. तो बिनधास्त बोलू शकतोय कारण त्याला माहिती आहे कुठून काय सूत्र हलवायची, कशी माणसं येणार आहेत. सरळ स्ट्रेट वे. मी वर्षभर काम करून मला येणारा पैसा आणि मला फ्लॅटला विकून दिल्याबद्दलचं पर्सेंटेज फोटोग्राफर बोलायला बसलाय, एवढ्या लेवलला गेलं मित्रांनो जग. त्यामुळे स्वतःकडून अपेक्षा तेव्हाच करू शकता जेव्हा पहिल्या पॉईंटवरती गेलो मी, आता पुन्हा 6व्या पॉईंटवरनं स्वतःला आर्टिस्टच मी समजलो नाही तर हा कॉन्फिडन्स येणारच कसा? तुम्ही आर्टिस्ट म्हणून जर एंट्री केली त्याच्या केबिन मध्ये तर तुम्हाला आर्टिस्ट कसं ट्रीट करेल. आणि जाताना जर तुम्ही एक कॅमेरा बॅग घेऊन गेला तर तो म्हणे 2 तास बस मीटिंग चालू आहे, काय आवडेल तुम्हाला सांगा मला. आतमध्ये डायरेक्ट एंट्री आवडेल ना? कुठल्याही मीटिंगला जात असताना चुकूनही कॅमेरा बॅग बरोबरच असाइनमेंट करून गेलेला असतात तरी दुकानात दुसऱ्या ठेवून द्यायचा, अप टू डेटचा.
तुम्ही काय कमी आहात, तुमच्यात काय कमी आहे? तुम्ही आर्टिस्ट आहात, समोर बसलेला माणूस आर्टिस्ट नाहीये. आर्टिस्ट तुम्ही आहात. तुम्ही वर येताना स्पेशल घेऊन आलेला आहात. त्याच्याकडे पैसा आहे, पण तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे. पैसा कुठल्याही मार्गाने कमवता येतो, क्रिएटिव्हिटी कुठल्याही मार्गाने नाही कमवता येत. त्याच्यासाठी ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ट्रस्ट युअर सेल्फ. मला मोठं करूच नका. हा देवदत्त कशाळीकर तुमच्या समोर उभा राहिलाय, हा झिंगूर आहे. काय नाही, अजून लाखो लोक पडली माझ्यासाठी जी बाप आहे. मी कोणच नाही, माझी बोलायचीच लायकी नाही तुमच्यासमोर, म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. मी शिकवायला नाही येणार, शिकवण्याची लायकीच नाही माझी. मी जे माझ्या 28 वर्षात माणसं जिंकली, मी जी कामं केली, माझ्या ज्या कमर्शियल असाइनमेंट्स आहेत, आज मी काम करत असताना मार्केटमध्ये एखादं फोटोग्राफीचं काम कसं करून घ्यावं तुम्ही आणि तुमची ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटर्जी काय असावी याचं कन्सल्टेशन देतो फक्त, आणि त्याचे मजबूत पैसे कमवतो. मी ना कॅमेरा हातात घेत काहीच करत नाही. मी फक्त त्यांच्यावर मीटिंग सेट करतो. मीटिंगला आल्यानंतर माझा तास चालू होतो आणि तासाला सांगतो की तुमचं टायमिंग सुरू झालेलं आहे, 1 तासानंतर तुमचं टायमिंग संपेल. 1 तासानंतर मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी प्लॅन करून देतोय, हाऊ टू सेल, तुमचा बिझनेस कसा रन करायचा. बीइंग अ फोटोग्राफर मी तुम्हाला गाईड करतोय, तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. माझा टायमिंग संपला, माझे 10,000 रुपये तर माझे 50,000 रुपये संपला. माझी जर कॉन्ट्रॅक्ट असतील 6 महिन्याची 3 महिन्याची, तर ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटर्जी सेट करण्याचे पैसे घेतोय मी. मला गरजच नाहीये कॅमेरा घेऊन जाऊन शूट करायची. मला कोणी जर विचारलं तुमच्याकडे कुठला कॅमेरा आहे, तर माझ्याकडे तुमच्या अपेक्षित असलेली उत्तर पण मिळणार नाही कदाचित. कारण आय नेव्हर बिलीव्ह इन कॅमेरा. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन माय माइंड अँड माय ब्रेन, बिकॉज मी जे डोक्यातून काढू शकतो मी ब्रेननं खेळीन. कॅमेरा काय भाऊ, कॅमेरा काय चीज आहे. माझ्याकडे कुठला कॅमेरा म्हणून मला छाती पुढे काढून बसायची काहीच गरज नाहीये. मला D40 द्या हातामध्ये, D40. मी तुम्हाला जगातल्या सगळ्या असाइनमेंट्स करून दाखवतो त्याच्यावरती, आणि माझ्यासमोर कॉम्पिटिशन आणायचा दुसरा फोटोग्राफर. दिस इज माय ओपन चॅलेंज. रेकॉर्डिंग होतं इथे, खूप रेकॉर्डिंग करत त्यांच्या समोर सांगतो काही अडणार नाही. कारण थॉट प्रोसेस नसेल तर दुनियेतला काही कॅमेरा घेऊन काय सिंपथीने भावांनो. त्यामुळे एक ही स्ट्रॅटर्जी घ्या की जे डिप्रेशनची जी कारण होती त्यातलं पुढचं कारण असेल की माझ्याकडे लेन्स नाहीये, ती 85 नाही भाऊ माझ्याकडे. काय 85चं प्रेम आहे मला काही कळतच नाही. 85 म्हटल्यानंतर सिग्मा 85 म्हणजे आपण लोकांना मला गर्लफ्रेंड मिळत होती झालं सुरू सगळं आता संपलं होतं का, आणि लास्ट मिनिटला ती दुसऱ्याकडे गेल्यानंतर असं दुःख होतं लोकांना. 85 नसली माझ्याकडे 70-200 असं काही नंबर बघितला. का दुःखी होतोय, का दुःखी होतोय? तुझ्याकडे नाहीये घालू नको 1,65,000. दिवस संपले ते एक लक्षात घ्या. मी माझ्या सगळ्या फोटोग्राफर स्टुडंट्सना सांगतो, माझ्याकडे कुठलं कॉलेजेसचे ग्रुप्स येतात, सिम्बॉयसेस येतात, भारतीय विद्यापीठ येतात, MITs येतात, जी मोठमोठी नाव आहेत, DY पाटीलचे, यांची जी माणसं येऊन माझ्याकडे शिकतात ती तुला कोर्स झाल्यावर येतात बरं का. आता कालच माझ्याकडे एक मॅडम आलेल्या मुंबईतल्या एका मोठ्या संस्थेमध्ये, त्यांनी 1 वर्षाचा फोटोग्राफीचा कोर्स केला आणि माझ्याकडे माझा 1 महिन्याचा कोर्स करायला आता त्या पुढच्या 10 तारखेला चालू होणार आहे. बॅचला ऍडमिशन घ्यायला येत आहे. त्यांचे मिस्टर इथे आले होते, त्यांना मी विचारलं, म्हणलं मॅडम मला तसं ते सगळं येतोय, पण मला माझ्याकडे ना पोर्टफोलिओ नाही आहे. मी त्यांना विचारलं, म्हटलं काय म्हणजे मग मॅडम म्हणजे प्रॉब्लेम काय झाला? 1 वर्षाचा कोर्स आहे माझा, तर बापरे सांगत होतो, म्हणजे 1 महिन्याचा कोर्स आहे, काय प्रॉब्लेम? नाही पोर्टफोलिओ नाही म्हणून मी येते. मी म्हटलं तुम्हाला सगळं येतंय ना, मग तुम्ही काय काय केलं? म्हटलं मॉडेल्सचे फोटो वगैरे काही काढले तर तुम्ही तिथून सुरुवात करूया, बाकीचे जॉब नंतर बघू म्हटलं आपण. तर मग दाखवाल का? नाही माझ्या मुलीची काढली. 1 वर्षाच्या कोर्समध्ये या व्यक्तीनं फक्त स्वतःच्या मुलीचेच फोटो काढलेले होते. हा तिचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि येणार होती कशासाठी? पोर्टफोलिओ नाहीये. म्हटलं थॉट प्रोसेस बदला, पोर्टफोलिओ आपोआप तयार होईल म्हटलं तुमचा. कारण 1 वर्ष कोर्सला गेलाय तुम्ही, काही लाख रुपये घातले तिथे तुम्ही, आणि
माझ्याकडे तुम्ही 1 महिन्यात आला तर तुम्हाला 9 मॉडेल्स इंडिव्हिज्युअल प्रोफेशनल मॉडेल शूट करायला देतो आम्ही. 9 अख्ख्या महाराष्ट्रात कोणाची ताकद नाहीये 9 मॉडेल्स एका महिन्यात शूट करायला. हा झाला एक इशॉ, बाकीचं सगळंच वेगळं. मग त्यांना मी सांगितलं मग तुम्ही पोर्टफोलिओ करायला येऊ नका, तुम्ही काहीच शिकलेलं नाही तसं पहिलं मनात सेट करा आणि नव्यानं जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी छान आनंद घेता येईल. नाहीतर आधीच जर मी असं काहीतरी वेगळेच कपडे घालून बसलो तर मग असं मला वाटायला की मी कोणीतरी आहे. ज्या क्षणाला वाटतं की मी कोणीतरी असं आहे त्यावेळेला येणाऱ्या सुंदर गोष्टी पण तुमच्याकडे येऊन परत जातात, निघून धडकून परत निघून जातात. त्यामुळे स्वीकारण्याच्या मोडमध्ये पाहिजे, एक्सेप्टन्स पाहिजे. स्वीकार मी जो आहे ना तो आहे, ओरिजिनल आहे, असा मुख होते, काढून टाका सगळे, फेकून द्या सगळे मुख होते आणि असं जगाला सगळ्यांना सामोरं जा. तुम्हाला इतकं भारी फिलिंग येईल की लहान मूल होऊन जेव्हा आपण गोष्ट स्वीकारतो ना त्याचा आनंद खूप मोठा असतो. लहान मूल होणंच हरवून बसलोय आपण, लहान मुलंच होत नाही आपण. त्यामुळे आपल्याला हे सगळे जसे वेगवेगळ्या पद्धतीचे बीट्स आहेत ते गेले पाहिजेत. तर मगाचा जो टॉपिक होता त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग करणारा माणूस हा आज नेक्स्ट लेव्हलला गेलेला आहे आणि तो अशा डील्सला करत बसतोय. आज आम्ही ज्वेलर्स बरोबर डीलला बसतोय, आज आम्ही रिअल इस्टेट बरोबर डीलला बसतोय, आज आम्ही स्कूल्स बरोबर डील बसतोय आणि स्कूल्सला आम्ही सांगतो 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करूया. प्रोग्राम बिग्रामला माझे फोटोग्राफर येऊन काढतीलच. म्हणजे तुमची जर इव्हेंट आहे अख्खी ते इव्हेंट कशी कॅश करायची. एक स्कूल एका ओपन डे दिवशी त्यांच्या गॅदरिंगसाठी मुलांचे डान्स बिन्स सगळं जे काही चालतं त्यांच्या बायांना भरपूर मेहनत घ्यायला लागते, टीचर्सना. हे सगळं केल्यानंतर त्यांनी त्या इव्हेंटसाठी एका स्कूलनं 3-3, 4-4 लाख रुपये खर्च केलेला असतो. त्याचे पैसे पण घेतात बरोबर ना, पेरेंट्स कडून पण पैसे घेतले जातात. नाही असं काही तर ती शाळा टाकते. व्हॉट इज रिटर्न? दुसऱ्या दिवशी घ्या एक न्यूज पेपरला आलेला फोटो. सकाळ पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये असेल तर सकाळ, लोकमत मोठे ब्रँड्स आहेत. तुमच्या नाशिकमध्ये काही कुठला देशदूत आणि अजून कुठले तरी ब्रँड्स आहेत. अरे मित्रांनो, तो एक पेपर लागला फोटो जो काय असेल ना असं दाखवण्यासाठी त्या क्षणाला बातमी असते, दुसऱ्या क्षणाला ती असते. आज न्यूज पेपर कोण वाचतोय? सोशल मीडियावरती संजय जगताप सरने टाकलेली पोस्ट, आमच्या मान्यवर इथे बसलेले सोनावणे सर सगळ्यांनी टाकलेली पोस्ट, सोनावणे सरांचं नाव पाहिलं तुम्ही सोशल मीडियावरती तुमच्या बरोबर ती तशीच होती. मग ट्रिगर झाला, तुम्ही ऍडमिशन घेतली, तुम्ही 150 रुपये टॅक्स भरून पेपर मध्ये आली असती तर तो वाचणार कोणी माहितीच नाही राव मला. आउटडेटेड मीडिया आहे. आणि मग जर तुम्हाला आउटडेटेड नसलेल्या मीडियामध्ये येऊन जर काम करायचं असेल तर एकच गोष्ट केली पाहिजे, सोशल मीडिया. आणि सोशल मीडियामध्ये स्ट्रॉंग झालं पाहिजे तर डिजिटल मार्केटिंग. आणि म्हणून 6व्या पॉइंटला रिव्हील करत असताना शेवटचं सांगतो, मस्ट आहे माझ्या भावांनो की तुम्ही कंपल्सरी काहीही करू नका, पण ज्याला फोटोग्राफी यायचंय त्याने डोंट इन्व्हेस्ट इन कॅमेरा, डोंट इन्व्हेस्ट इन लेन्स. याला अंडरलाईन करून ठेवा तुमच्या आयुष्यात. कॅमेऱ्यामध्ये आणि लेन्स मध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट मोठ्या करू नका. जर ह्या केल्या तर तुमची जमापुंजी संपेल आणि पहिला गोल जो तुम्हाला राहील तो गोल असा असेल की मी घातलेले 5 लाख रुपये वसूल पहिले कसे होतील आणि इथे 8 किलो होणार आहे तुमचे. अरे मेंदूच तुमचं काम नाही करू शकणार, टेन्शन हप्ता भरायचा. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी तेव्हाच येते जेव्हा पोट भरलेलं असतं. पोट भरायचं टेन्शन जेव्हा येतं, हप्त्याचं बर्डन डोक्यावरती येऊन पडतं, तेव्हा कळतं आपल्याला की ह्यांनी सांगितलं म्हणून मी कॅमेरा घेतला आणि मला हप्ते कसे भरून माझं त्याच्यानंतर मी कसं कमावणार आणि घरच्याला काय सांगू, माझ्या मैत्रिणीला काय सांगू, माझ्या मित्राला काय सांगू, माझ्या बापाला काय सांगू. खोटं नाही करू शकणार. काम बघतोय रोज, पोरगं घरात बसतोय, काम येत नाहीये त्याला, मार्केटमधून कामं झालं नाही तर तुमच्या 5 लाख रुपयाचं टेन्शन येते, त्याला डिप्रेशन मध्ये जाते. पोरगं सेकंड हँड मध्ये कॅमेरा विकण्याची जाहिरात करतोय. थोड्या दिवसांनी महाराष्ट्रामध्ये रोज उदाहरणं चालली, रोज चांगले कॅमेरे परत रिसेलला येत आहेत. काय येत आहेत कधी विचार केला? कारण ते बिझनेस कसा करणार याचं प्लॅनिंगच नाही केलेलं. आणि म्हणून सांगतो, रेंटल सर्व्हिसेस वाला जो आहे ना तुमच्या शहरामध्ये, त्याला पहिला जवळचा मित्र बनवा. कटस्ट यार करून टाका. दुसऱ्याचं कॅन्सल करून तुम्हाला ती लेन्स दिली पाहिजे. तुम्ही इतकं प्रेम करा त्याच्यावर, खरी करा खोटी करा, त्याची इतकी मैत्री करा
त्याच्यासारखा देव नाही दुसरा. रात्री अपरात्री तुम्हाला बोडॉक्स लागतोय ना, 8200 प्रो लागतोय ना, त्याला फोन केला की ते घेऊन आलं पाहिजे तुमच्याकडे लगेच. खाली उभा आहे बिल्डिंगची. इतकं प्रेम करा. हा कारण काय मला सांगितलंय, तुमच्या नाशिकच्या कुठेतरी गोदा तीराच्या शेजारी मुक्त एक छान फोटो सेशन तिचं करायचंय. 3-4 तास झाले फोटो सेशन संपलं, देऊन टाकायचं. मी त्याच्यासाठी कशाला 32,000 घालून वाढ बघू की मला येणार आहेत नंतर. लॉजिकली वागा. मी 2 लोकांना आयुष्यात गुरु केले, एक सिंधी कम्युनिटी आणि दुसरी मारवाडी कम्युनिटी. सिंधी मारवाडी यांनी बिझनेस मोठे केलेले आपण बघतो. जैन मारवाडी का अरे कडक सॅल्युट भाऊ या लोकांना. एकेका रुपयाची मॅनेजमेंट त्यांना कळली. आणि आपण माझ्या भावाकडे कॅमेरा आहे, माझ्या मित्राकडे, माझ्या सगळ्या फोटोग्राफरकडे, माझ्याकडे मम्मी पण चालू घरीचा कॅमेरा घ्यायला. रेंटल सर्व्हिसेस याला गुरु करा. आणि जेव्हा ज्या दिवशी तुम्हाला असं कळतंय की हे काम मला रोज येतोय, आठवड्याला 4 वेळा हेच काम येतोय, मग त्याला इसेन्शियल असलेलंच इक्विपमेंट घ्या. अदरवाईज रेंटल सर्व्हिसेसला घ्या. आणि एक दिवस असा येतो की मला रोजच 70-200 लागते. अशी जेव्हा सलग महिनाभरामध्ये तुम्हाला 20 वेळा लागेल तेव्हा परचेस करा. कारण 3ऱ्या महिन्यात तुमचे 1,65,000 त्याचे फिटलेले असणार आहेत. आणि जर तसं नाही केलं, मला आठवड्यातून नाही महिन्यातून यायला 70-200 लागते आणि मला ती भारी आहे म्हणून मी घेतली, तर ती 70-200 तुमची रात्रीची झोप हराम करणार आहे, झोप घालवणार आहे तुमची. नका घेऊ, अजिबात घेऊ नका. सो पॉईंट नंबर 7 मध्ये ही गोष्ट सांगतो. 6वा आणि 7वा पॉईंट थोडा ट्रिकी होता, पण ही गोष्ट लक्षात घ्या की मस्ट आहे तुम्हाला की तुम्ही रेंटल सर्व्हिसेसला फॉलो करा. नातेसंबंध जपणं आणि डिजिटल मार्केटिंगची प्रॉपर कास्ट धरणं हे कॅमेरा घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. कोणी मला विचारलं की तुम्ही तर फोटोग्राफर आहात, तुम्ही असं कसं सांगताय, तर मी म्हणतो की काय घेऊन ये की रेंटनं, काय पाहिजे ते कर. आता याचं जर तुम्हाला होतं, माझा चिरंजीव FTI मध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. FTI फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतातली सगळ्यात 1 नंबरची सिनेमॅटोग्राफी आणि डायरेक्शन म्हणजे मोठमोठे कलाकार जिथे शिकून बाहेर पडले, कसं तुमच्या पुणे बरेच फार मोठे दिसले. ही सगळी आता पायल कपाडिया कान्सला फेस्टिवलला जिचं सिलेक्शन झालं, आपला कान्सला विनर जो चित्रपट त्याची डिरेक्टर ती तिथलीच. सो अख्ख्या FTI मध्ये सुद्धा रेंटल सर्व्हिसेस चालते. FTIचा प्रोजेक्ट करत असताना FTIचे स्टुडंट्सना जे लागेल ते सगळंच्या सगळं मटेरियल रेंटल मॅक्सिमम केलं जातं. आता FTI ही देशातली 1 नंबर संस्था आहे, देशात 1 नंबर लागतो तिचा. आणि तिथं 3-3 वर्षाचे जेव्हा तुम्ही डिप्लोमा करता, ते कामाला लिमिटच नाहीये. म्हणजे 12 आणि 16 तास रोज काम चालतं FTI मध्ये. विद्यार्थी 12-16 तास रोज मरतो. त्याच्यानंतर टाउन सुलाभून तो आर्ट डायरेक्टर तरी बनेल किंवा तुझं जो जॉनर असेल सिलेक्ट केलं त्याच्यात तो होईल तयार. मग तिथे सुद्धा स्टुडंट्स जर जाऊन रेंटल आणतायत, लाईट्स लागला, अमुक लागला, तमुक लागला, ते घेऊन येत आहेत. ट्रक भरून सामान येतात. आज आपल्याकडे सोनावणे सर आहेत, अनुभवी तज्ञ माणूस आहेत, त्यांना विचारा सर प्रोडक्शन हाऊसकडे स्वतःचे इक्विपमेंट्स असतात सर? एकदा नाही आहेत म्हणून जोरात सांगू, सगळ्यांना बोलतो सगळं कॅरी करायचं, रेंट करावं. आता मला सांगा बॉस, इथलं दूध का दूध, पाणी का पाणी, इथंच माणूस बसलेला आहे, यालाच विचारा. सरळ सांगा, एक भलं मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, एक मोठा मूवी बनतोय, त्याचा फायनान्सर असेल, डिरेक्टर असेल, प्रोड्युसर असेल, व्हॉटएव्हर असेल, कोणाकडे स्वतःचं काही नसतं. ते सगळं रेंट करतात. कॅमेरा स्वतःचा नसतो. तर मी असं ऐकलंय की यशराज फिल्मकडे होतं स्वतःचा कॅमेरा. हा म्हणजे एक्सेप्शनल केस एखादी असेल, पण ती सुद्धा यशराज फिल्मची होती. ती एकेकाळी त्याचे जे मूवीज होते ठराविक, ते शाहरुख खानचे जे काही होते त्या कालखंडापुरतच तेवढं त्यांच्याकडे होतं. त्याच्यानंतर आता एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे की त्याच्यानंतर आता स्वतःचं कुणी काही ठेवत नाही. आणि मग माझा फोटोग्राफरनं कधी लक्षात घेणार या गोष्टी? हा मला असं वाटतं फार मोठा एक ड्रॉबॅक होता की नाही खरं सांगतो. माझ्याकडे काय नाहीये ना त्याचा मी जास्त जन्मभर विचार करतो ना. आहे देवानं दिलेले सुंदर मेंदू आहे ज्याच्यातून फ्रेश आयडियाज येणार आहेत, अशा क्रिएटिव्ह कंटेंट्स निघणार आहेत. त्याच्यासाठी काय करायचं, वाचायचं. ऑलरेडी बोललेलं पॉईंट नंबर 4 मध्ये. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खरी
मजा येणार आहे, तेव्हा तुमच्यातून सृजन घडणार आहे, तेव्हा त्याच्यातून क्रिएटिव्ह येणार आहे. आज मित्रांनो मी तुम्हाला अभिमानानं सांगायला मला आवडेल, माझ्याकडे एक मोबाईल आहे बघा, मी ऍपल कधी वापरत नाही. माझी पात्रता नाही, कुवत नाही, पैसे घालत नाही, मी एवढे वगैरे वगैरे सगळे एका वेळेला समजतात तरी चालेल. पण मी हा साधा आपला एक विवोचा फोन वापरतो, विवो X90 आहे. माझं त्याच्यावर काही मिळत नाही. मागच्या ऑक्टोबर सप्टेंबर चालू आहे, ऑगस्टच्या महिन्यामध्ये मी या मोबाईलवरनं काढलेले इमेजेस म्हणजे सांगता येता असं मला काही दिसलं, लँडस्केप वाटतं केलं, शूट ॲबस्ट्रॅक्ट दिसलं, आवडतं मला, ॲबस्ट्रॅक्ट प्रचंड आवडतं, ॲबस्ट्रॅक्ट शूट केलं. हे शूट करून मी या मोबाईलवरती मागच्या महिन्यामध्ये 40,000 रुपये कमवले. 6,000 7,000 माझी मोबाईलवरची एक इमेज विकली जाते. मला ही कुणाला विकायची ही माहिती आहे. मी मोबाईलवरचा हा मोबाईल आहे ना, घेतल्यापासून एका वर्षामध्ये मला वाटतं 10 वेळा वसूल झाला असेल. मला कॅमेऱ्याची सुद्धा गरज नाही लागली. स्लो मोशन्स पासून A to Z गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहेत. मला काढलेला फोटो कोणापर्यंत पोहोचवायचा हे फक्त कळेपर्यंतचा अवधी बाकी होता. ज्या दिवशी ते मला कळलं आणि ते टेक्निक कळलं, त्याच्यानंतर मी माझे काढले फोटो, पण 4.5 MB फोटो मिळतोय. माझा झाला 4.5 MB म्हणजे काय एवढा मोठा भिंती एवढा करून लावता येतो. काही लोक प्रिंटिंग करून एवढं लावत नाहीत. लोकांना कशासाठी वापरायचं आहे मला माहिती. कॅनव्हास करायचं आहे, ओके, कॅनव्हासला सेंड केलं, इथंच क्लिक, इथंच एडिट, इथूनच सेंड, आणि त्याला सांगतो तिकडे तुझं पडलेलं आहे, ते जाऊन घेऊन ये. मी प्रिंट द्यायला येणार नाही तुझ्या दरवाजात, मी ना दंजोची सर्व्हिस वापरणार आहे, तुम्ही जा प्रिंट घेऊन या. फ्रेम सजेस्ट केलेली आहे, तिकडून तिकडून बघा, मला माझे पैसे पाठव. संपला विषय. त्याचे मला पैसे येतात, आय एम हॅपी. शांत, नो लेबर वर्क, नो लेबर वर्क. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा मोबाईल असाच्या असा मी तुम्हाला ओपन करून देतो. याच्यामधले ट्रान्झॅक्शन्स तुम्ही बघू शकता 2 मिनिटांमध्ये की मी किती फोटो विकलेत. हाऊस भागवण्यासाठी किंवा मला जे काही करायचंय ते करण्यासाठी पैसे पाहिजे. आपण पैशाचं सोंग काढू शकत नाही, तुम्ही मी कोणीच. मला एक सांगा मित्रांनो, हे जर करणार असेल ना तर तुमच्याकडे फक्त आर्टचा दृष्टिकोन वाढीला लागायला लागतो. लास्ट तुम्हाला एक घटना सांगतो सर. मी घरातून बाहेर पडलो, जस्ट कंपाऊंड वरती फांद्यांच्या काही सावल्या पडल्या होत्या. तर मी कार काढून निघत असताना मला त्या सावल्या दिसल्या. पटकन ब्रेक लावला, थांबलो, ऍडजस्ट केलं प्रॉपरली, याच्यातून फोटो काढला, इथूनच एडिट करून पाठवलं. आणि तिसऱ्या दिवशी फोटो विकला गेला. 6,500 सॉफ्ट कॉपी विकली गेली माझी. मला एवढा आनंद झाला ना, म्हटलं अरे यार, हे माझे विद्यार्थी किंवा हे फोटोग्राफर्स का नाही करत आहेत, हे का नाही करत आहेत. सो कॅमेरा डझंट मॅटर. फोटोग्राफरसाठी एक कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट विधान सांगतो आणि हा विषय इथे थांबवतो, पुढच्या विषयाकडे जायचंय. तर की कॅमेऱ्याचं गारुड मनावरती राज्य करू देऊ नका. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवरचा विश्वास वाढवा. पुढच्या उदाहरणांमधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणार आहेत. आपण एक्झाम्पल्सकडे जाऊया. ओके, परमिशन आहे सर मला?